सरकार म्हणत होते आणि जे आता गेली एक नवीन नारा दिला अब की बार 400 पार, आमच्या नेत्यांनी त्यांना सांगितलं की अब की बार 400 पार नाही, अब की पार बीजेपी तडीपार तडीपार. आणि म्हणून आहे ना ते कहून चुकलेलं का हा नारा पण काय आता लोकांकडे काय आपल्याला जाता येणार नाही. आणि असे जर काही नारे घेऊन पण लोक आता उपप्रश्न विचारतायत, महागाईच्या बद्दल विचारतायत, बेरोजगारीच्या बद्दल विचारतायत. आणि म्हणून जाती जातीमध्ये तिढा निर्माण करण्याचं काम करत असतानाचा खालच्या प्रचारापर्यंत घेऊन जाण्यात, खालच्या स्तराचा प्रचार करण्याचं काम एक देशाचे पंतप्रधान ज्यावेळी करत असतील त्यावेळी मतदारांच्या समोर हा प्रश्न निर्माण होतो की ही लोकसभेची निवडणूक आहे की ग्रामपंचायतीची निवडणूक आहे हेच समजायला तयार नाहीये. देशाचे पंतप्रधान येतात, कधी हिंदू मुस्लिम समाजाच्या बद्दल बोलण्याचं काम करतात, कधी इकडे आल्यानंतर त्यांना भूताकी लागलेले प्रमाणे आत्मे शोधत असतात, कधी इकडे आल्यानंतर ह्याला डिवचते त्याला डिवचण्याचं काम करतात, परंतु मन की बात करत असताना जन की बात करत नाही. ही गोष्ट तुम्ही मी आपण नकारू शकणार नाही. अशी परिस्थिती आज या संपूर्ण देशामध्ये देशाचे पंतप्रधान करण्याचं काम करतात. आणि म्हणून ही अहंकार आहे. हा एका प्रकारे अहंकाराने मी पाहिजे ते बोलीन पाहिजे ते करीन तरी देशवासी माझा स्वीकार करतील. काल तर तरी एक नवीन जावई शोध करून घेऊन आदरणीय आमचे पक्षप्रमुखांच्या बद्दल जसं आपण म्हणतो ना, दाढ उघड बाई दाढ उघड, दार उघड बाई दार उघड म्हणून सांगितलं कि रश्मि भाभी रश्मि वहिनी को तो मैं रोज फोन करता था. उद्धव जी तो मेरे से पूछकर ही ऑपरेशन कर रहे थे. अरे तू ज्यावेळी आमचा लोटस ऑपरेशन करत होता तर तुला विचारून कुठच्या ऑपरेशन करण्याची काय गरज आहे. आज समर्थपणे या लोकांच्या हितासाठी आणि एक संघर्ष योद्धा म्हणून खड्या राहण्याचं काम जर कोणी करण्याची भूमिका घेतली असेल तर ते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी घेतलेली आहे. आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी असतील किंवा काँग्रेसचे नेते राहुल गांधीजी आणि पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी घेण्याचं काम केलेलं आहे. आणि म्हणून ही निवडणूक ही सहजरीतीने सहजासहजी ही निवडणूक आली आणि गेली म्हणून त्या भूमिकेतून मतदारांनी बघता कामा नाही. खरं तर साताऱ्याची लॉटरी लागलेली आहे. आज तर मी ऐकतोय का एका जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री, एका जिल्ह्या लोकसभा मतदारसंघामध्ये मुख्यमंत्री फिरतायत, एका मतदारसंघामध्ये विधानसभेमध्ये DCM 1 फिरतायत, दुसऱ्या मतदारसंघामध्ये DCM 2 फिरतायत. पहिला टकाटक होत होता, मग खचाखच होत होता, आता गाजर देण्याचं काम केलं जात आहे. जर ही मंडळी जर आज या निवडणुकीच्या माध्यमातून इकडे फिरतायत, गेल्या 2-2.5 वर्षामध्ये तुम्हाला इकडे का येता आलं नाही, 2 वर्षामध्ये तुम्ही या प्रश्नाच्या बाबतीतली कुठची चर्चा तुम्हाला का करता आली नाही, ही भूमिका देखील मतदार आता तुम्हाला जाब विचारल्याशिवाय राहत नाही अशी परिस्थिती. आणि म्हणून मी आज आदरणीय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या वतीने आणि आदरणीय आदित्यजींच्या वतीने अशा एका तरुण सहकार्याला साथ देण्यासाठी आणि तुम्हाला आवाहन करण्यासाठी आलेलो आहे की या निवडणुकीच्या माध्यमातून का होईना परंतु तमाम शिवसैनिकांना आम्ही आवाहन करतो की ज्या लोकांनी आपल्या मागे पाठीमागे खंजीर खुपसण्याचं काम केलं त्या गद्दारांना गाडण्याची हीच योग्य वेळ आहे. आणि म्हणून महाविकास आघाडीला निवडून देणं म्हणजे अभी तो ये ट्रेलर है, असली पिक्चर विधानसभा में अब बाकी है. या भूमिकेतून तुम्ही मी सर्वजण आपण कामाला आपण लागूया. शशी सारखा एक तरुण सहकारी विधिमंडळामध्ये कामगारांच्या प्रश्नाच्या बाबतीत असेल, शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या बाबतीत असेल, अहोरात्र झगडून घेऊन पोट तिडकीने तुमचा आपल्या हक्काचा एक प्रतिनिधी म्हणून विधानसभेमध्ये पाठवण्याचं काम तुम्ही मी आपण केलं आणि त्यांनी आवाज उठवण्याचं काम केलं. विचार करा, हा जर सहकारी जर उद्या देशाच्या पार्लिमेंटमध्ये गेला तर शेतकऱ्यांच्या धोरणाच्या बाबतीत निवड बोलण्याचं काम नाही तर ते धोरण बदलण्यास देखील तो भाग पाडल्याशिवाय राहणार नाही. या महत्वाकांक्षेने आत्मविश्वासाने त्याच्या मागे उभं राहणं तुम्ही मी आपण सर्वांनी हा विचार करून काम केलं पाहिजे अशातली मी या निमित्ताने अपेक्षा करतो. मी शशीजींना आश्वासित करू इच्छितो की आदरणीय आदित्यजी असतील ह्यांनाही देखील सातत्याने ज्यावेळी पुणे जिल्ह्याचा विषय येतो त्यावेळी ते आवर्जून आम्हाला सांगतात की आपले कार्यकर्ते या जिल्ह्यामध्ये आणि विशेषतः या लोकसभेमध्ये कशा ताकदीने काम करतायत आणि ही लढाई जी तुम्ही घेऊन जाण्याचं काम तुम्ही जे करतात त्यासाठी मी आणि आमचे तमाम शिवसैनिक
पूर्ण ताकदीने तुमच्या मागे उभे आहेत हे आश्वासन देण्यासाठी, एक वचन देण्यासाठी आप आगे बढ़ो। आपके साथ हमारे जैसे बहुत सारे नौजवान आपके साथ है। मंजिलें उन्हें ही मिलती है जिनके सपनों में जान होती है। पंखों से कोच नहीं होता, हौसलों से उड़ान होती है, हौसलों से उड़ान होती है। शशिकांतजी, तुम्ही जो हौसला ठेवलेला आहे तुम्हाला या निमित्ताने करतो। आणि विशेषतः संजय जी, महाराष्ट्र की जनता आपको नमन करती है, आदरणीय पवार साहब को नमन करती है। ये नौजवान पीढ़ी आप सब लोग को और आदरणीय उद्धव जी को इसलिए नमन करती है कि आपने झुकना नहीं समझा, सीखा। आपने ये निर्णय लिया कि हम कट जाएंगे, मिट जाएंगे, लेकिन दिल्ली के तख्त के सामने झुककर कोई भी तरह से इस देश की राजनीतिक स्तर के ऊपर इस संविधान के विरुद्ध में हम कोई नीति के जो अगर करने का काम करेंगे उसके पीछे हम जाएंगे नहीं। इसके लिए हम पूरे देशवासी आपको नमन करते हैं। संजय राउत जी हो या हमारे केजरीवाल जी को भी। इसलिए आप सब लोगों की ताकत बढ़कर इस महाविकास और इंडिया अलायंस को का नारा लेकर देश में एक नया विकल्प जो लेकर आप लोग चल रहे हैं उसको कामयाब बनाने का काम हम सब लोग मिलकर करें, ऐसी अपेक्षा व्यक्त करता और अपनी बात खत्म करता हूं। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। शिवप्रभूंची शिवभूमी, समर्थांची समर्थभूमी, कर्मभूमी माननीय श्रीमंत छत्रपती शिवराय यांना पुष्पहार अर्पण करतील खासदार संजय सिंह, आदरणीय पृथ्वीराजजी चव्हाण, पूर्व मुख्यमंत्री माननीय अनिलराव देशमुख, माजी गृहमंत्री सन्माननीय राजेशजी टोपे आणि मान्यवर छत्रपती महाराज सामाजिक सुधारणांचे छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय जयकारे घुमू आम्ही सह्याद्रीचे कडे। खासदार संजय सिंह, आदरणीय लोकनेते शरदचंद्रजी पवार, माननीय पृथ्वीराजजी चव्हाण, आमदार शशिकांतजी शिंदे, खासदार श्रीनिवासजी पाटील, माननीय आमदार अनिल भाऊ देशमुख, श्री आमदार राजेशजी टोपे आणि मान्यवरांनी अभिवादन केलं शिवछत्रपतींच्या प्रतिमेला। प्राध्यापक राजेश सरकटे आणि सहकारी। हॅलो, ज्या ज्या ठिकाणी देशाचे नेते माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांची सभा असते, म्हणजे अगदी काल चोपडा गेल्या 15 दिवसापासून ज्या ठिकाणी आहोत, प्राध्यापक आमचे गुरुवर्य सुप्रसिद्ध गायक संगीतकार प्राध्यापक राजेश सरकटे सर अतिशय सुंदर असं प्रचार। या देशाचे नेते, तुम्हा सर्वांचं लाडकं दैवत, महाराष्ट्राची अस्मिता आणि ज्यांच्या दर्शनासाठी आणि मार्गदर्शनासाठी या ऐतिहासिक मैदानावर माझी नजरही पुरत नाही एवढ्या तमाम मोठ्या संख्येने जमलेल्या तमाम मतदार बांधवांनो, भगिनींनो, तुमची गर्दी हीच सांगते की महाविकास आघाडीचे आमचे लोकप्रिय धडाडीचे उमेदवार, जावळीचा ढाण्या वाघ माननीय शशिकांतजी शिंदे प्रचंड बहुमताने निवडून येणार। ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे। महाराष्ट्राची तळपती धारदार तलवार, महाराष्ट्राची तळपती धारदार तलवार, दिल्लीच्या तख्ताला लय भारी शरद पवार, शरद पवार। हॅलो, महाविकास आघाडी, महाविकास आघाडी, महाराष्ट्राची तळपती धारदार तलवार, महाराष्ट्राची तळपती धारदार तलवार, दिल्लीच्या तख्ताला लई भारी शरद पवार, दिल्ली
तख्ताला लई भारी शरद पवार महाराष्ट्राची तळपती धारदार तलवार दिल्लीच्या तख्ताला लई भारी शरद पवार दिल्लीच्या तख्ताला लई भारी शरद पवार माझ्या तमाम बांधवांनो भगिनींनो ही महाविकास आघाडीची इंडिया आघाडीची वज्रमूठ आहे महावज्रमूठ आहे या केंद्र सरकारने या भ्रष्ट सरकारने आमचं दैवत आदरणीय साहेबांवर तसेच हिंदू हृदय सम्राट श्रद्धेय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची धगधगती मशाल घेऊन महाराष्ट्रभर निर्भीडपणे वार करणारे सन्माननीय उद्धवजी ठाकरे त्याचप्रमाणे माननीय राहुलजी गांधी ज्यांनी भारत जोडोच्या माध्यमातून भारतभर संदेश दिला आणि त्याचप्रमाणे आपचे धडाडीचे मुख्यमंत्री माननीय अरविंदजी केजरीवाल यांच्यावर ईडी सीबीआय इन्कम टॅक्सचा दबाव आणला पण आमचे साहेब हे वादळ आहे महावादळ आहे ज्यांच्या पुढे सगळे नेस्तनाबूत झालेत साहेबांनी आणि सर्वांनी हा दबाव धुडकावून लावला हे वादळ महावादळ महाराष्ट्राचा आहे समंदर से जो टकराते हैं उसे तूफान कहते हैं समंदर से जो टकराते हैं उसे तूफान कहते हैं और तूफानों से जो टकराता है उसे शरद पवार कहते हैं उसे शरद पवार कहते हैं 84 वर्षांचा योद्धा नाही कधी झुकणार 84 वर्षाचा योद्धा नाही कधी झुकणार दिल्लीच्या तख्ताला कर्रा कर्रा झुकवणार मराठी अस्मितेची धारदार तलवार दिल्लीच्या तख्ताला लई भारी शरद पवार दिल्लीच्या तख्ताला लई भारी शरद पवार या ठिकाणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हाच आवाज येतोय की घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला आणि पवार साहेबांशिवाय पर्याय नाही या महाराष्ट्राच्या मातीला या महाराष्ट्राच्या मातीला या भ्रष्ट सरकारमुळे महागाईचा आगडोंब उसळलाय भ्रष्टाचाराचा आगडोंब उसळलाय बेरोजगारीचा आगडोंब उसळलाय समंत अंधार साम्राज्य पसरलंय अंधाराचं पण या अंधारात एकच दिवा दिसतोय आणि त्या दिव्याचं नाव आहे शरद पवार शरद पवार अंधार होत चाललाय एक दिवा पाहिजे अंधार होत चाललाय एक दिवा पाहिजे आणि पुन्हा एकदा या महाराष्ट्राला पवार साहेबांसारखा शेर शिवा पाहिजे मी सर्वांना विनंती करेन आमचं दैवत आमचं लाडकं दैवत जाणता राजा आदरणीय सन्माननीय पवार साहेबांच्या सन्मानार्थ महाराष्ट्र राज्याचे कर्तबगार माजी उपमुख्यमंत्री माननीय पृथ्वीराजजी चव्हाण साहेबांच्या सन्मानार्थ या ठिकाणी आपचे तडफदार खासदार माननीय संजय सिंह यांच्या सन्मानार्थ आदरणीय खासदार श्रीनिवासजी पाटील यांच्या सन्मानार्थ आणि आमच्या लाडक्या दैवताच्या सन्मानार्थ साहेबांच्या सन्मानार्थ एकदा सर्वांनी आपले दोन्ही हात वर करायचे अगदी सर्वांनी आणि टाळ्यांचा प्रचंड कडकडाट या ठिकाणी करायचा आहे दिल्लीच्या तख्ताला लई भारी शरद पवार दिल्लीच्या तख्ताला लई भारी शरद पवार दिल्लीच्या तख्ताला लई भारी शरद पवार एकदा सर्वांनी हेच ते ऐतिहासिक मैदान 19 मध्ये साहेबांनी इतिहास केला संबंध महाराष्ट्राने पाहिलं आदरणीय साहेब पावसात भिजत होते मी सर्वांना सांगेन हा इतिहास एकदा आपल्या हातात जी मोबाईलची टॉर्च आहे जरा सर्वांनी आपली मोबाईलची टॉर्च ऑन करा या ठिकाणी सर्वांनी मोबाईल आपले ऑन करा हे साहेबांना दाखवायचे की मतांचा यावेळी विक्रमी पाऊस आम्ही पाडणार आहोत साहेब
या साताऱ्यात जो इतिहास झाला, पुन्हा एकदा विक्रमी इतिहास या ठिकाणी होणार आहे. या सर्वांचे साक्षीदार दिल्लीच्या तख्ताला लई भारी शरद पवार, दिल्लीच्या तख्ताला लई भारी शरद पवार, दिल्लीच्या तख्ताला लई भारी महाविकास आघाडी, दिल्लीच्या तख्ताला लई भारी शरद पवार. एकदा गगनभोजनी घोषणा अशाच टॉर्च राहू देत, अशाच बॅटर राहू देत. हा मतांचा पाऊस आहे, साहेबांना आश्वासित करणार आहोत महाविकास आघाडीचा. दिल्लीच्या तख्तापर्यंत आपला आवाज गेला पाहिजे. जावळीचा ढाण्या वाघ दिल्लीच्या संसदेत बसला पाहिजे. जरा एकदा जोरदार घोषणा देत महाविकास आघाडीचा, महाराष्ट्राचा बुलंद आवाज, महाराष्ट्राचा बुलंद आवाज. मला सर्वांची वज्रमूठ दिसू देत. ही आमची तुतारी, ही तुतारी दिमाखात वाजली पाहिजे दिल्लीच्या तख्तापर्यंत. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. धन्यवाद. संतोष भाऊ जाधव, बळीराजा शेतकरी संघटना, पंजाबराव पाटील, गणेशदादा शेवाळे, चंद्रकांत यादव आणि त्यांच्या संघटनेनं माननीय आमदार शशिकांतजी शिंदे साहेबांना पाठिंबा दर्शवलाय. जनता क्रांती दल, सत्यवान कमाने, वडूज, सातारा यांनीही पाठिंबा दर्शवलाय. आभार. आणि प्रस्तावना या सभेची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कुटुंब वत्सल कुटुंब प्रमुख श्री सुनील भैया माने प्रस्तावनेसाठी. मॅन ऑफ द सेंचुरी आदरणीय पवार साहेब, या राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराज बाबा, आपचे लोकप्रिय खासदार सन्माननीय संजय सिंग, आपल्या जिल्ह्याचे खासदार सन्माननीय श्रीनिवासजी पाटील साहेब, राज्याचे माजी पालक, आपल्या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आदरणीय बाळासाहेबजी पाटील, या राज्याचे माजी आरोग्यमंत्री आदरणीय राजेश भैयाजी टोपे, या राज्याचे माजी गृहमंत्री आदरणीय देशमुख साहेब, मंचकावर उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते, राष्ट्रीय काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते, शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते, मी पक्षाचा अध्यक्ष या नात्यानं आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. या ठिकाणी 7 तारखेला तुम्हाला आम्हाला ऐतिहासिक निर्णय घ्यायचा आहे. हे जिल्हा प्रतिसरकार, या देशामध्ये प्रतिसरकार करणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांची ही भूमी आहे. समतेचा विचार या देशाला देणारा महात्मा फुल्यांची ही भूमी आहे. स्त्री शिक्षणाच्या जनक सावित्रीबाई फुल्यांची ही भूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणारी ही भूमी आहे. या भूमीनं सातत्यानं देशाला आणि राज्याला दिशा देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. मागच्या इलेक्शनमध्ये आदरणीय पवार साहेबांची विराट सभा याच मैदानावर याच वेळेला झाली होती आणि त्या सभेमुळे या राज्यामधलं राजकारण बदललं आणि या ठिकाणी महाविकास आघाडीचं सरकार या राज्यामध्ये आलं. आज या ठिकाणी मी आपणा सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी या ठिकाणी बहुसंख्य आदरणीय साहेबांना पाठिंबा देण्यासाठी या महाविकास आघाडीचे उमेदवार आदरणीय शशिकांत शिंदेंना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिला. या ठिकाणी सामान्य कुटुंबातला, त्या ठिकाणी 2 वेळा जावळीला आमदार, कोरेगावला आमदार आणि आता आपण त्यांना संसदेमध्ये पाठवण्यासाठी जी वज्रमुठ या ठिकाणी केली त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करो, मनापासून आभार मानतो आणि सर्व नेत्यांचं या ठिकाणी या व्यासपीठावर स्वागत करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. माननीय आमदार श्री बाळासाहेब पाटील, विधिमंडळ सदस्य कराड उत्तर, माजी मंत्री सहकार पणन महाराष्ट्र राज्य.
आपणा सर्वांचे नेते आदरणीय पवार साहेब, राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराजजी चव्हाण साहेब, आपचे खासदार संजय सिंह, त्याचप्रमाणे राज्याचे माजी गृहमंत्री अनिलराव देशमुख, माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे, खासदार फौजिया खान, या विभागाचे खासदार श्रीनिवासराव पाटील साहेब, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुनील माने, काँग्रेसचे अध्यक्ष डॉक्टर जाधव सुरेशराव जाधव, त्याचप्रमाणे शिवसेनेचे अध्यक्ष श्री मोहिते, भारत पाटणकर साहेब, सर्व व्यासपीठ उपस्थित सर्व ज्येष्ठ मंडळी, तरुण सहकारी, पत्रकार बंधू आणि भगिनींनो, उद्याच्या 7 तारखेला होणाऱ्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण या ठिकाणी सभा आयोजित केली आहे. आपण सर्वांनी जिल्ह्यानं यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचाराला सातत्यानं साथ दिलेली आहे. आदरणीय पवार साहेबांच्या पाठीशी हा जिल्हा उभा राहिला आहे आणि आज आपण पुन्हा सिद्ध केलं की आम्ही याच विचारानं त्या ठिकाणी जातोय. आपणा सर्वांनी 10 वर्षापूर्वीचा काळ आठवा की इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून त्या काळच्या काँग्रेसच्या सरकारची बदनामी करून खोटी आश्वासन देऊन जे शासन सत्तेवर आलं, आज अशी परिस्थिती आहे की नोकऱ्यांचा प्रश्न आहे, नोकऱ्या त्या ठिकाणी मिळाल्या नाहीत. 15 लाख रुपये लोकांना मिळाले नाहीत. परदेशामधला काळा पैसा सुद्धा त्या ठिकाणी आला नाही. आणि एवढं सगळं होत असताना 10 वर्षामध्ये काय केलं हे न सांगता सातत्यानं ज्या काँग्रेसच्या विचाराने या देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी त्याग केला, त्यांच्याबद्दल बदनामीकारक बोलण्याचं काम हे केंद्रातलं सरकार या ठिकाणी करते. राज्यामध्ये सुद्धा आपण पाहिलंय की राज्यामध्ये आपलं महाविकास आघाडी शासन स्थापन झालं. माझ्यावर आदरणीय पवार साहेबांनी सहकार व पणन विभागाची जबाबदारी दिली. ही जबाबदारी आल्यानंतर मला पवार साहेबांनी सांगितलं की या राज्यामध्ये बाळासाहेब कुठला कारखाना कुठल्या पक्षाचा बघायचा नाही, त्याला त्या ठिकाणी न्याय देण्याची भूमिका घेतली पाहिजे. कारण त्या कारखान्यावर हजारो शेतकऱ्यांचं जीवन अवलंबून असतो, हजारो कामगारांचं जीवन अवलंबून असतं आणि यामध्ये कुठल्याही प्रकारचं राजकारण करण्याची ही भूमिका असले आपले नेते त्या ठिकाणी आहेत. आणि असं असताना आपण सर्वांनी या निवडणुकीमध्ये शशिकांत शिंदे साहेबांना उमेदवारी मिळालेली आहे. या जिल्ह्यामधल्या माथाडी कामगारांचं नेतृत्व करत असताना जिल्ह्याच्या सर्व विभागामध्ये त्यांचा संपर्क आहे. मूळचा मतदारसंघ जावळी महाबळेश्वर, नंतरचा मतदारसंघ त्यांचा त्या ठिकाणी कोरेगाव मतदारसंघ, पाटण सारख्या दुर्गम भागामध्ये सुद्धा सातत्याने त्यांचा असलेला संपर्क, या सर्व गोष्टीचा विचार करता आणि त्याहीपेक्षा जनतेला वेळ देणारा, जनतेला शासनाच्या माध्यमातून येणाऱ्या निधीच्या बाबतीमध्ये समान न्याय देणारा अशा प्रकारचा लोकप्रतिनिधी या निमित्ताने या ठिकाणी येतोय. या सर्व गोष्टीचा विचार आपण सर्वांनी करावा. येत्या 7 तारखेला आपण ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून मतदान करतोय. पहिल्या नंबरच्या मशीनवर त्या ठिकाणी 3 नंबरला आपले उमेदवार शशिकांत जयवंतराव शिंदे यांचं नाव आहे. त्या नावाच्या समोर त्यांचा फोटो आहे आणि त्याच्या पुढचं बटन दाबू आपण शशिकांत शिंदे साहेबांना या चव्हाण साहेबांच्या विचाराच्या, काँग्रेसच्या विचाराच्या मतदारसंघामध्ये आपण काम करायची संधी द्यावी, अशा प्रकारची विनंती या निमित्ताने या ठिकाणी करतो. 10 वर्ष आणि या 10 वर्षामध्ये प्रचंड असा फरक झालेला आहे. प्रचंड पाणी पुला खालून गेलं नाही. लोकांच्या मनामध्ये बदलाची भावना वाढलेली आहे. आदरणीय पवार साहेबांच्या बद्दल, उद्धव ठाकरे साहेबांच्या बद्दल, राहुल गांधी यांच्याबद्दल लोकांच्या मध्ये जिव्हाळा आस्था निर्माण झालेला आहे आणि त्याचं रूपांतर आपल्याला मतामध्ये करायचं आहे. त्यासाठी सर्वांनी काळजी घ्यावी अशा प्रकारची विनंती या ठिकाणी करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. माननीय माजी आमदार श्री सदाशिवराव भाऊ सपकाळ, माजी विधिमंडळ सदस्य जावळी महाबळेश्वर मनोगत व्यक्त करतील. कृपया थोडक्यात संक्षेपानं. महाविकास आघाडीचे लोकप्रिय अधिकृत उमेदवार माननीय शशिकांतजी शिंदे साहेब यांच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं या ठिकाणी आपणा सर्वांचं आराध्य दैवत या ठिकाणी आपणा सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी आलेले या देशाचे नेते, या महाराष्ट्राचे कैवारी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, त्याचबरोबर या राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेब, खास आवर्जून उपस्थित असलेले आपचे नेते आणि ज्यांनी क्रांतिकारक अशा पद्धतीचा लढा देऊन या
जुलमी सरकारच्या विरोधातनं रणशिंग फुगलं आणि आवर्जून या 7च्या सभेला उपस्थित आहेत ते खासदार संजय सिंग साहेब, त्याचबरोबर आपल्या विभागाचे लोकप्रिय खासदार आदरणीय श्रीनिवास पाटील साहेब, सर्व माजी मंत्री आणि सर्वच उपस्थित बंधू आणि भगिनींनो, खरं म्हणजे या ऐतिहासिक मैदानावरती खरं म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये जे आपण जनसमोर जमलेला आहात ते पवार साहेबांना आपण सांगणार आहात की आमचा विजय हा निश्चित झालेला आहे. कारण महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांना कल्पना आहे, गेल्या 2 वर्षामध्ये राष्ट्रवादी पक्ष असू द्यात, शिवसेना उद्धवसाहेब ठाकरेंचा पक्ष असू द्यात, या पक्षाला खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं काम करण्याची संधी प्राप्त झालेली होती ती संधी नाकारून गेल्या 2 वर्षामध्ये ज्या पद्धतीनं या पक्षांना आपल्या केंद्राच्या सत्तेच्या माध्यमातून ज्या पद्धतीने बेचिराग करण्याचा प्रयत्न केला त्याची चीड महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे. राहुलजी गांधी यांनी देशामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण निर्माण केलं. खरं म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये त्यांची जी यात्रा निघाली होती त्या यात्रेचं आपण सर्वांनी कौतुक केलं, स्वागत केलं. परंतु दुसऱ्या टप्प्यामध्ये त्या पद्धतीनं त्याच्यापेक्षा प्रचंड गर्दी होती, परंतु दुर्दैवानं आपणापर्यंत ती पोहोचलं नाही. त्याचं कारण आपल्या सर्वांना कल्पना आहे. म्हणून मी फार बोलणार नाही, वक्ते भरपूर बोलणार आहेत. मी एवढंच सांगेन की माननीय आमदार शशिकांत शिंदे साहेब यांनी 10 वर्ष जावली विधानसभा मतदारसंघामध्ये, 10 वर्ष कोरेगाव मतदारसंघामध्ये जे क्रांतिकारक काम केलेलं आहे आणि आता विधान परिषदेच्या माध्यमातून केलंय. आणि म्हणूनच या जावलीच्या सुपुत्राला आदरणीय शरद पवार साहेबांनी जी संधी दिलेली आहे, आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी संधी दिलेली आहे, राहुल गांधींनी संधी दिलेली आहे, या संधीचं आपण सर्वांनी सोनं करूया आणि एक क्रांतिकारक कामगारांचा नेता, कामगारांचा लीडर, कामगारांचे प्रश्न असू द्यात, गोरगरिबांचे प्रश्न असू द्यात, शेतकऱ्यांचे प्रश्न असू द्यात, ह्या प्रत्येक प्रश्नावर अभ्यासूपणानं बोलणारा वक्ता नेता आपल्याला दिल्लीमध्ये पाठवूया एवढीच कळकळीची विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. वंचित उपेक्षितांचं आशास्थान डॉक्टर भारतजी पाटणकर, नेते धरणग्रस्त संघटना महाराष्ट्र. अवघ्या 2 मिनिटात कृपया. बहुजन कष्टकरी जनतेची आद्य गणमाता निवृत्ती, बळीराजा तथागत गौतम बुद्ध, महात्मा फुलेंनी ज्यांना जहामर्द म्हटलं ते मोहम्मद पैगंबर, येशू ख्रिस्त, देशाला समतेची परंपरा देणाऱ्या वारकरी संप्रदायाचं प्रतीक श्री विठ्ठल, छत्रपती शिवाजी महाराज, अहिल्याबाई होळकर, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, कार्ल मार्क्स, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, क्रांतिसिंह नाना पाटील, लोकशाहीर कॉम्रेड अण्णाभाऊ साठे आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी प्राण अर्पण केले, त्याचबरोबर स्वातंत्र्यानंतर कामगार, शेतकऱ्यांच्या, स्त्रियांच्या, दलितांच्या लढ्यामध्ये जे हुतात्मा झाले त्यांना वंदन करून मी 2 मिनिटांमध्ये माझी मांडणी करणार आहे. गेल्या निवडणुकीच्या वेळेला लोकसभेच्या ग्राउंड हेच होतं ना. गेल्या वेळेला काय झालं, आता या वेळेला त्यामुळं या ग्राउंडची वैशिष्ट्य आहे की पुढे कोण बी असू द्या त्याला चितपट केल्याशिवाय राहत नाही. आणि चितपट कोण करणार आहे, चिटपट करणारा माणूस आमदार शशिकांत शिंदे एका माथाडी कामगारांचा मुलगा आहे. आमच्या घराघरातला माणूस आहे, हातावर घट्टे असलेला आहे, कष्ट करणाऱ्या कुटुंबातला आहे. या देशातली राजेशाही बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेबरोबर संपलेली आहे ना. राजेशाही संपली की नाही घटनेबरोबर. तेव्हा राजेशाही संपल्यानंतर राजे कोण आहे, राजे तुम्ही आहात. या वेळेला राजांचा विजय होणार आहे, पण राजा जनता आहे, लक्षात ठेवा. या जनतेचा विजय होणार आहे आणि खोट्या राजांचा पराभव होणार आहे. या तऱ्हेने ही लढाई आहे. आणि यामध्ये टाटा, बिर्ला, गोयंका, अंबानी, अदानी
या 22 अशा ज्या लोकांनी भांडवलदारांनी स्वतःच्या हातामध्ये 70% संपत्ती घेतलेली आहे. गेल्या 10 वर्षामध्ये स्त्रियांच्यावरचे अत्याचार वाढलेले आहेत. गेल्या 10 वर्षामध्ये दलितांच्यावरचे अत्याचार वाढलेले आहेत. गेल्या 10 वर्षामध्ये मुस्लिमांच्यावरचे ख्रिश्चनांच्यावरचे अत्याचार वाढलेले आहेत. या देशामध्ये महात्मा फुले शाहू महाराजांनी काय सांगितलं, बाबासाहेब आंबेडकरांनी काय सांगितलं की या देशामध्ये समता असली पाहिजे, या देशामध्ये स्त्रियांचा सन्मान केला पाहिजे, स्त्रियांना समता दिली पाहिजे. आणि या पद्धतीनं जे आम्हाला शिकवलं बुद्धापासून ते बाबासाहेब आंबेडकरांच्या पर्यंत, ते शिकवण हाताशी धरून, ते शिकवण डोक्यामध्ये ठेवून जे काम करत आलेले आहेत ते आहेत कोण? शशिकांतजी शिंदे. त्यांचा विजय आजच नक्की झालाय. फक्त बटन दाबायचं बाकी आहे. तुतारी वाजणार, जोरात वाजणार. नमस्कार. श्रीमान आमदार राजेशजी टोपे, आमच्या आरोग्यदायी भविष्याची दिशा महाराष्ट्रानं कोरोना काळात काळजात जपलेले नेते, आमचे सर्वांचे दैवत, आपल्या सर्वांचा आधारवड आदरणीय शरदचंद्र पवार साहेब, माजी मुख्यमंत्री आदरणीय बाबा, मंत्रिमंडळातील आमचे माजी सगळेच सहकारी, या ठिकाणचे सन्माननीय सर्व आमदार, महाविकास आघाडीचे घटक पक्षाचे सर्व सहकारी, वेळेअभावी मुद्दाम सर्वांचे नावं घेत नाहीत पण उपस्थित सर्व सन्माननीय मंच, वडीलधारी मंडळी, पत्रकार मित्र, बंधू आणि भगिनीनो, मित्रांनो, मी आज मराठवाड्यातून, जालन्यातून आपल्याला एवढीच हात जोडून विनंती करायला आलेलो आहे की आमचे मित्र, स्नेही आणि ज्यांना आम्ही 99 पासून आमदार म्हणून एकत्र म्हणून काम पाहतो आहोत, त्यांचं धडाडीचं काम विधानसभेतला असेल, मतदारसंघातला असेल, माथाडी कामगारांचा असेल, एक चांगला खरडा वक्ता म्हणून आम्ही ज्यांच्याकडे पाहतो, आज आपल्या या यशवंत विचाराच्या नगरीतून, जिल्ह्यातून आपण त्यांना लोकसभेमध्ये पाठवा अशी विनंती मी आपल्या सर्वांना या ठिकाणी सुरुवातीलाच करू इच्छितो. मित्रांनो, या यशवंत विचार जो पुरोगामीत्वाचा विचार आहे, विकासाचा विचार सांगणार आहे, ज्या यशवंतराव चव्हाणांची ही नगरी आहे आणि म्हणून संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आपल्या सातारा लोकसभा मतदारसंघाकडे आहे. हे धर्मयुद्ध आहे आणि माझं सांगणं आहे की आपण धर्माच्या बाजूने आहेत, आपण अधर्माच्या बाजूनी नाही, आपण नैतिकतेच्या बाजूनी आहेत, आपण अनैतिकतेच्या बाजूनी नाही. कारण आपण हुकुमशाही आणि लोकशाहीमध्ये लोकशाहीच्या बाजूने आहोत. आज जी काही हुकुमशाही चाललेली आहे, 2 राज्यातले लोकप्रिय मुख्यमंत्री आज जेलमध्ये टाकण्याचं पाप या लोकांनी केलं. आज या ठिकाणी ते प्रचारालाही येऊ शकले असते, पण त्यांना प्रचारापासून बंदी घातण्याचं काम झालं. सोरेन साहेबांना सुद्धा याच पद्धतीनं. आणि म्हणून सांगण्याचा मुद्दा असा आहे की आपण सगळ्यांनी या सगळ्या हुकुमशाहीला विरोध करायचा असेल, लोकशाही टिकवायची असेल, संविधानाचे जे मूळ तत्व आहेत, स्वातंत्र्य, समता, बंधुभाव, न्याय, या तत्वाला जर आपल्याला टिकून ठेवायचं असेल तर मित्रांनो, आपल्याला 7 तारखेला तुतारीवरच बटन दाबावं लागेल
आणि ते दाबावं अशा पद्धतीची विनंती मी या ठिकाणी करू इच्छितो. मित्रांनो, कोरोनामध्ये मी आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये 2दा 3दा 4दा आलो आणि मला आठवण करून दिली पाहिजे की मी एकटाच आलो असं नाही, तर 82 वर्षाचे योद्धे, तरुण योद्धे आदरणीय पवार साहेब सुद्धा रेमडेसिवीर औषध घेऊन या ठिकाणी आपल्या सेवेसाठी आले, हे सुद्धा मला नम्रतेने सांगितलं पाहिजे. ही प्रेरणा देण्याचं काम, हे प्रोत्साहन देण्याचं काम, मार्गदर्शन करण्याचं काम हजारो लोकांना आपण जीव धोक्यात घालून का असं पण आपला महाराष्ट्र जो अभूतपूर्व असं मानवी जीवनावर संकट आलं होतं, त्या संकटावर मात करण्याचं मार्गदर्शन आदरणीय पवार साहेबांनी केलं. त्यावेळीचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांचं मार्गदर्शन होतं, पाठिंबा होता आणि त्यामुळेच महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त एवढी मोठी कोरोनाची संख्या असताना सुद्धा आपण चांगलं काम करू शकलो. आणि म्हणून मला या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना सांगायचं की त्यावेळी सुद्धा तुमच्या सगळ्यांच्या मदतीला धावून येणारा सहकारी कोण होता, तर आमचे शशिकांत शिंदे होते. आणि त्या दृष्टिकोनातून सुद्धा आपण सगळ्यांनी साथ देण्याची गरज. आणि म्हणून मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की मोदी गॅरंटी नावाचा प्रकार आता अस्तित्वात राहिलेला नाही. ज्या ज्या गॅरंटी त्यांनी दिल्या त्या सगळ्या गॅरंटी आज आपण मोठ्या संख्येने फेल ठरत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. ना महागाई कमी झाली, ना बेरोजगारी कमी झाली, ना कुठल्या 2 कोटी लोकांना नोकऱ्या मिळाल्या. या सगळ्या गोष्टी कुठल्याही परिस्थितीत मित्रांनो आपल्याला फेल झाल्याचं चित्र पाहिलंय. आणि म्हणूनच आता या गॅरंटीवर विश्वास ठेवू नका. यासाठी खऱ्या अर्थाने पवार साहेबांचं, ज्या विचारावर पवार साहेबांनी आयुष्यभर राजकारण समाजकारण केलं, ते पवार साहेबांचे गुरु यशवंतराव चव्हाणांची ही जन्मभूमी कर्मभूमी आहे. आणि म्हणून या मतदारसंघातून या विचाराला जिवंत ठेवण्यासाठी आपल्याला कुठल्याही परिस्थितीत शशिकांत शिंदेला निवडून पाठवणं ही काळाची गरज आहे. गादीला मान द्या, पण मत तुतारीला द्या, एवढीच विनंती या निमित्ताने करतो आणि माझी रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिंदे साहेबांची धडाडी पडणार परिघाबाहेर बुडी. माननीय खासदार प्राध्यापक फौजिया खान. लाखो कोट्यावधी लोकांच्या मनावर राज करणारे आमचे शरदचंद्रजी पवार, ज्यांनी कोट्यावधी लोकांचे जीवन प्रकाशित केलेले आहे आणि न्यायाची भूमिका सोडली नाही, असे पवार साहेब आणि मंचावर सर्व पक्षाचे उपस्थित नेते मंडळी, त्याच्यात आमचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणजी, माझे सहकारी राज्यसभेमध्ये संजय सिंगजी आणि राजेश टोपेजी, अनिल देशमुखजी, बाबा पाटीलजी, सर्व सन्माननीय श्रीनिवास पाटीलजी, आज मी आपल्याला विनंती करायला आलेली आहे की शशिकांतजींना आपण बहुमतांनी निवडून आणावं. आणि असं दिसते, ती गॅरंटी मला समोर दिसते. छत्रपती शिवाजी महाराज जिथे त्यांनी रयतेचा राज्य स्थापित केला, जिथे शाहू फुलेचे विचार आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधान घेऊन अनेक सरकारांनी या महाराष्ट्रामध्ये कामं केले, आज त्या देशामध्ये आणि त्या राज्यामध्ये आपण बघतोय की माणसावर दरोडे टाकणारे जे रयतेच्या राज्य शिवाजी महाराजांनी स्थापित केलं, त्याच रयत्यावर त्यांना लुटणारी, नागरिकांच्या स्वतंत्रता, रयतेचे अधिकार चोरी करणारी अशी सरकार आपल्या डोक्यावर बसलेली आहे. आज माणसावर काय, तर थेट रयतेच्या बुद्धीवर बसलेली सरकार आहे. त्यांनी बुद्धीवर डाका टाकलेला आहे
रयतेच्या अकलावर दरोडा टाकलेला आहे. पण मी आपल्याला सांगते की ही सुद्धा एक सायन्स आहे आणि इतिहासात या पद्धतीचे अनेक प्रयोग झालेले आहेत. जे आपल्या देशामध्ये घडते ते 1933 मध्ये जर्मनीमध्ये घडलं आणि त्यावेळी एक घटना घडली, एक आग लागली पार्लमेंटमध्ये, ज्याचा आरोप एका कम्युनिस्टवर टाकण्यात आला. त्याच्यानंतर प्रचंड प्रोपगेंडा झाला, भीतीचा वातावरण निर्माण करण्यात आला आणि हुकुमशाही स्थापित झाली. हिटलर तिकडचे तानाशाह झाले. याच पद्धतीचा प्रयोग रशियामध्ये सुद्धा झाला. 1999 मध्ये रशियामध्ये एक्झॅक्टली या पद्धतीचा प्रयोग झाला. 4 बॉम्ब ब्लास्ट झाले. त्याचा आरोप त्यांनी सेपरेटिस्टवर टाकला आणि असंच भीतीचा वातावरण निर्माण केलं आणि त्याच्यानंतर पुतिन हे त्याचे हुकुमशाह झाले. या पद्धतीचाच प्रयोग आपल्या देशामध्ये सुद्धा चालू आहे आणि त्याच्यासाठी आज आपण बघतोय की आपले जे प्रश्न आहेत ते काय, आमची पीडा काय, आमचे जीवन कसे आम्ही जगतोय, महागाईला कसं तोंड देतोय, बेरोजगारीला कसा हाताळतोय, हे सरकारला काय घेणं देणं नाहीये. आपण रोज त्यांचे भाषण ऐकतात. त्यांचे भाषणामध्ये काय असतो, आपले प्रश्न कधी दिसते? कुठेही त्यांच्या भाषणामध्ये आपल्याला आपले प्रश्न दिसत नाहीये, तर फक्त 2 मुद्दे दिसतात आणि ते 2 मुद्दे आहे, एक तर समाजामध्ये द्वेष निर्माण करणं आणि दुसरा विरोधी पक्षाचे नेत्यांवर शिवे घालणे, त्यांच्यावर आरोप करणं. मी तर म्हणते की झूठ, फूट, टूट आणि लूट एवढाच धोरण आहे या सरकाराचा. आणि म्हणून आपल्याला ज्यांच्याकडे बोलणं एक, करणं एक, त्यांच्या नैतिकतेच्या काय असते, काय नैतिकता नाहीये. मुंह में राम बगल में छुरी, मुंह में राम बगल में छुरी, मुंह में गांधी घर में चांदी. आणि एकच मुद्दा घेऊन मी माझं भाषण संपवणार आहे. मला प्रश्न विचारायचा आहे, या सरकाराला, ज्या सरकारामध्ये महिलांच्या सन्मानाच्या बाबतीत ते बोलत राहतात, खूप ढिंडोरा पिटत आहेत ते की आम्ही महिलांचा सन्मान करतो. मला त्यांना विचारायचं आहे या मंचावरून की एका सैनिकाच्या पत्नी जेव्हा नग्न दिंडी त्याची काढण्यात आली मणिपूरमध्ये, त्यावेळी या सरकारची अंतरात्मा का जागृत झाली नाही, का त्यांची आत्मा तडपडली नाही, मला विचारायचं आहे त्यांना. जेव्हा बिल्किस बानोच्या बलात्काऱ्यांना त्यांची आरती उतरत होते त्यांचेच लोक, त्यावेळी त्यांना शरम वाटली नाही की देशाच्या एक बेटीच्या बलात्काऱ्यांना तुम्ही सन्मान करतात? ज्यावेळी तिकीट देण्यात आला ब्रिजभूषण शरण सिंगला, त्यावेळी त्यांच्या मनात थोडा तरी वाटलं का की साक्षी मलिकांनी या देशाला बहुमान आणून दिला, पण काय वेळ आणली त्याच्यावर की त्याच्या गोल्ड मेडल ऑलिम्पिक्सच्या त्यांना परत करावं लागलं, तरी त्यांना न्याय मिळाला नाही. बलात्काऱ्यांना तिकीट देण्याचं काम हा भाजप सरकार करतोय. आणि एक नाव आपण ऐकलं असेल, रेवन्ना प्रज्वालला, त्यांना तिकीट देण्याचा विचार तरी कसा आला तुमच्या डोक्यामध्ये, मला तो विचारायचा आहे. कारण इतका घाणेरडा रेकॉर्ड असलेला माणूस येडुरप्पा, त्यांच्यावर पॉस्कोचा गुन्हा दाखल झालेला आहे 17 वर्षीय मुलीचा बलात्कार केल्यामुळे, लैंगिक शोषण केल्यामुळे. या पद्धतीच्या बलात्कारी लोकांना तिकीट देणं हे या सरकारचं धोरण आहे. आणि म्हणून
राजेश टोपेंनी सांगितल्याप्रमाणे नैतिकता जिथे संविधान वाचवण्याच्या धोरण आहे तिथेच मतदान करायचं आणि ते दिसते मला इथे. आणि म्हणून मी आपल्याला एवढीच विनंती करते की आदरणीय शशिकांत शिंदेजीला आपण एवढी मोठी लीड देऊया की पूर्ण देशामध्ये त्यांच्यापेक्षा जास्त मोठी लीड कोणाला मिळू नये. एवढाच विनंती करते आणि थांबते. धन्यवाद. ताट कण्याचे पोलादी बाण्याचे विदर्भवीर माननीय आमदार अनिलराव देशमुख, पूर्व गृहमंत्री, महाराष्ट्र राज्य. बोला लोकशाही आघाडीचा. आजच्या या सभेला उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे नेते, देशाचे नेते, आदरणीय शरद पवार साहेब, अरविंदजी केजरीवाल यांचे सहकारी, राज्यसभेचे सदस्य माननीय संजय सिंगजी, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराजजी चव्हाण साहेब, माजी खासदार श्रीनिवासजी पाटील साहेब, आमचे सहकारी बाळासाहेबजी पाटील, राजेशजी टोपे, मंचावर उपस्थित असलेले सर्व आमदार, माजी खासदार, सर्व सन्मान्य मंडळी आणि इतक्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व सन्माननीय मान्यवर आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो, तिसऱ्या टप्प्याची निवडणूक 7 तारखेला या पश्चिम महाराष्ट्रामध्ये होऊ लागलेली आहे. आमच्या विदर्भामध्ये पहिल्या टप्प्याची निवडणूक आटोपली, दुसऱ्या टप्प्याची सुद्धा निवडणूक विदर्भामध्ये आटोपली. या पहिल्या टप्प्याच्या आणि दुसऱ्या टप्प्याच्या निवडणुकीमध्ये विदर्भामध्ये चमत्कार घडणार आहे. तशाच पद्धतीचा चमत्कार जी जनता या मैदानावर या ठिकाणी उपस्थित आहे, तशाच पद्धतीचा चमत्कार या सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा घडणाऱ्या अशा प्रकारचं संपूर्ण वातावरण आहे. ज्या पद्धतीने इथे जनता उभी आहे, ज्या पद्धतीने इथे जनता उपस्थित आहे, आपला उमेदवार 100% निवडून येणार ही खात्री दाखवण्यासाठी सर्व इथे उपस्थित आहेत. आपल्याला माहित आहे गेल्या 2-2.5 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये काय चालू होतं. उद्धवजी ठाकरे यांची शिवसेना फोडली, एका आमदाराला 50-50 कोटी रुपये देऊन आमदार फोडलेत. त्यानंतर आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक नेते ईडी सीबीआयची भीती दाखवून फोडलेत. आज आपण जर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चित्र पाहिलं की ज्या भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना फोडली, उद्धवजी ठाकरे यांची शिवसेना फोडली, त्यांच्याबद्दल प्रचंड सहानुभूती लोकांमध्ये आहे. ज्या भारतीय जनता पार्टीने आमच्या शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस फोडली, त्यांच्याबद्दल सुद्धा प्रचंड सहानुभूती आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे. काँग्रेसचे जे नेते आहेत राहुलजी गांधी यांनी संपूर्ण देशामध्ये पदयात्रा काढली आणि ज्या पद्धतीने ते काम करतायत त्यांच्याबद्दल सुद्धा अतिशय सहानुभूती त्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. आणि या निमित्तानं महाविकास आघाडीच्या निमित्तानं काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, आप, रिपब्लिकन पार्टी, शेकापा जे अनेक पक्ष एकत्र आले आहेत त्यांच्या माध्यमातून आपल्या हे शशिकांतजी शिंदे आपले उमेदवार आहेत. पण सध्याची जी परिस्थिती पाहिली महाराष्ट्राची, महागाईच्या बाबतीत आपल्याला सांगायची आवश्यकता नाही, बेरोजगारीच्या बाबतीत आपल्याला कल्पना आहे. बेरोजगारीच्या बाबतीत एक इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आहे, इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन. या इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनचा नुकताच एक रिपोर्ट आला की कशा पद्धतीची बेरोजगारीची परिस्थिती भारतामध्ये आहे. आणि त्यांनी सांगितलं की जेवढे शिक्षित उमेदवार, जेवढे शिक्षण घेऊन आमचे तरुण बाहेर पडतात त्याच्यातले 83% आज त्या तारखेला आमचे जे शिकलेले मुलं आहेत 83% मुलं आज बेरोजगार आहे. अशा प्रकारची संपूर्ण महाराष्ट्राची आणि भारताची परिस्थिती आहे. या बाबतीत कोणाचं लक्ष नाही. या बाबतीत भारतीय जनता पार्टी काम करायला तयार नाही. शेतकऱ्यांच्या बाबतीत सुद्धा आपल्याला कल्पना आहे शेतकऱ्यांची काय परिस्थिती आहे. अरे हेच नरेंद्र मोदी साहेब भारताचे पंतप्रधान व्हायच्या वेळी सांगत होते की 2022 पर्यंत शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करू. झालं उत्पन्न दुप्पट. अरे आमच्या भागामध्ये आत्महत्या दुप्पट झाल्या, पण शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट या सरकारने केलं नाही. ही वस्तुस्थिती आपण समजून घेतली पाहिजे. या सरकारने जीएसटीचं धोरण
आज जर तुम्ही मार्केटमध्ये हिऱ्याची अंगठी घ्यायला गेला, हिऱ्यावर जीएसटी आहे 3%. तुम्ही आपला शेतकरी जर खत घ्यायला गेला तर खतावर जीएसटी आहे 18%. तुम्ही जर मोटरसायकल घ्यायला गेला तर मोटरसायकलवर जीएसटी आहे 23%. आणि तुम्ही जर शेतकरी ट्रॅक्टर घ्यायला गेला तर ट्रॅक्टरवर जीएसटी आहे 28%. म्हणजे आपल्याला ट्रॅक्टरची आवश्यकता पडते, त्याच्यावर जीएसटी जास्त. खताची आवश्यकता पडते, त्याच्यावर जीएसटी जास्त. ग्रामीण भागामध्ये, शहरामध्ये मोटरसायकल आमचे तरुण वापरतात, त्याच्यावर जीएसटी जास्त. पण हिऱ्यावर जीएसटी कमी. ह्या गोष्टी हे सरकार आपल्या शेतकरी विरोधी सरकार आहे, ही गोष्ट आपण त्या निमित्तानं समजून घेतली पाहिजे. आजच्या ठिकाणी मी जास्ती बोलणार नाही. अनेक नेते आहेत या ठिकाणी. संजय सिंगजी आपचे नेते या ठिकाणी उपस्थित आहेत. आज जे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल अतिशय चांगल्या पद्धतीनं मुख्यमंत्री होऊन दिल्लीमध्ये काम करत होते. आमच्या विरुद्ध अरविंद केजरीवाल बोलतात का, तर त्यांना कशा पद्धतीनं खोट्या केसमध्ये पकडून त्या निमित्तानं त्यांना जेलमध्ये टाकण्याचं काम या भारतीय जनता पार्टीच्या सरकारने केलं. त्याचबरोबर तिकडे हेमंत सोरेन एक साहेब आमचे आदिवासी मुख्यमंत्री, एका आदिवासी मुख्यमंत्र्याला सुद्धा या भारतीय जनता पार्टीने जेलमध्ये टाकण्याचं काम केलं. आज या ठिकाणी संजय सिंगचं आपण इथे भाषण ऐकणार आहेत. संजय सिंग जे आज राज्यसभेचे सदस्य आहेत, यांना सुद्धा 6 महिने संजय सिंग साहेबांना जेलमध्ये टाकण्याचं काम या भारतीय जनता पार्टीने केलं. संजय सिंगचा काय दोष होता? संजय सिंगला कसं बसवण्यात आलं? थोडक्यात आपल्याला सांगतो. एका दिनेश अरोडा या आरोपीला ईडीने अरेस्ट केली. त्याचे स्टेटमेंट घेतले. त्या 8 स्टेटमेंटमध्ये त्यांनी संजय सिंगचं नाव घेतलं नाही. पण जेव्हा त्या दिनेश अरोडांचं 9वं स्टेटमेंट घेतलं आणि त्याला जेव्हा माफीचा साक्षीदार करण्याचं आश्वासन ईडीने दिलं की तुला माफीचा साक्षीदार करतो, तू संजय सिंगचं नाव घे, त्या 9व्या स्टेटमेंटमध्ये संजय सिंगचं नाव ईडीने घेतलं आणि त्यात संजय सिंग साहेबांना अटक केली आणि त्यांना 6 महिने जेलमध्ये ठेवलं. त्यांची केस कोर्टात गेली. कोर्टामध्ये गेल्यानंतर जजने विचारलं की संजय सिंगला तुम्ही 6 महिन्यापासून अटक केली, याचे पुरावे द्या. ईडी जो काही पुरावे नाही. त्यांनी ईडीला सांगितलं जजने की तुम्हाला 2 तासाचा वेळ देतो, 2 तासामध्ये तुम्ही पुरावे सादर करा. 2 तासानंतर कोर्टामध्ये जेव्हा जज बसले तेव्हा कोर्टाने विचारलं की हे पुरावे दाखवा. तर ईडी वाले म्हणे आमच्याकडे काही पुरावे नाही. आणि संजय सिंगला त्या निमित्तानं बेल मिळाली. 6 महिने त्यांना जेलमध्ये राहावं लागलं. मी महाराष्ट्राचा गृहमंत्री आदरणीय पवार साहेबांनी मला केलं होतं. मला सुद्धा एका खोट्या केसमध्ये पकडलं. मी गृहमंत्री असताना मुकेश अंबानी यांच्या घरासमोर एका स्कॉर्पिओ गाडीमध्ये बॉम्ब ठेवण्यात आला. त्याची आम्ही चौकशी चालू केली. चौकशी चालू केल्यानंतर ज्या स्कॉर्पिओ गाडीचा मालक होता त्याची हत्या करण्यात आली. आणि हे संपूर्ण प्रकरण चौकशी चालू केल्यानंतर आमच्या लक्षात आलं की या दोन्ही घटनेमध्ये त्यावेळेचे मुंबईचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग हे मूळ दोषी होते. सचिन वाजे आणि त्याचे 4 साथीदार त्यामध्ये दोषी होते. मी गृहमंत्री म्हणून परमवीर सिंग यांना सस्पेंड केलं. आणि अशा पद्धतीनं कारवाई करत असताना या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी या परमवीर सिंगला पकडलं. आमच्या नागपूरचे तरबूज, या भारतीय जनता पार्टी ने त्या परमवीर पकड़ला कि परमवीर सिंह जी तुमको सस्पेंड किया अनिल देशमुख ने, तुम्हारी ट्रांसफर किया, तुम उनके ऊपर आरोप लगाओ. त्यांनी माझ्यावर 100 कोटीचा आरोप लावला. चौकशी झाली. कोर्टात केस गेली. हायकोर्टाने सांगितलं 6 महिन्याच्या चौकशीनंतर हायकोर्टाने सांगितलं की अनिल देशमुख जे आरोप केले त्याच्यामध्ये कोणतंही तथ्य नाही. अनिल देशमुख जे आरोप केले त्याचे कोणतेही पुरावे नाही. न्यायमूर्ती चांदीवालनी मला क्लीन चिट दिली. पण क्लीन चिट देता देता 14 महिने लागले. 14 महिने मला खोट्या केसमध्ये आतमध्ये ठेवण्यात आलं. पण शरद पवार साहेबांचा पाठिंबा होता. आमच्या सर्व कुटुंबाला त्यांनी पाठिंबा दिला आणि उभं केलं. अशा कठीण परिस्थितीमध्ये ही गोष्ट अशा पद्धतीने ईडी सीबीआयचा कारभार या देशामध्ये चालू आहे. आणि म्हणून आमचे शशिकांत शिंदेचं जसं नाव सातारा लोकसभेसाठी आलं तर शशिकांत शिंदेना कसं घाबरायचं त्याच्यासाठी एफआयआर त्यांच्यावर दाखल केली. पण शशिकांत शिंदे खंबीर होते. आदरणीय शरद पवारांनी सांगितलं खबरदार कधी शशिकांत शिंदेचा हात जरी लावला तर आम्ही महाराष्ट्र पेटवल्याशिवाय राहणार नाही. अशा पद्धतीनं ईडीचा आणि सीबीआयचा धाक दाखवून
विरोधकाची तोंड बंद करण्याचं काम त्या निमित्तानं चालू आहे बंधू आणि भगिनींनो. आणि म्हणून एक शशिकांतजी शिंदे एक अतिशय धडाडीचे कार्यकर्ते आहेत. विधानसभेमध्ये अतिशय प्रभावीपणे आपल्या भागाचे प्रश्न मांडण्याचं काम त्यांनी केलं आणि खरोखरच त्यांना जर आपण आज जर मोठ्या मताधिक्याने खासदार जर करून दिला तर दिल्लीमध्ये जाऊन या भागाचे प्रश्न ते चांगल्या पद्धतीनं प्रभावी पद्धतीने मांडतील आणि म्हणून त्यांना आपण चांगल्या पद्धतीने निवडून द्यावं अशा पद्धतीची विनंती करतो. याच मैदानावर ऐतिहासिक सभा झाली होती 5 वर्षापूर्वी शरद पवार साहेबांची झाली होती की नाही, पावसाची सभा. पण यावेळेस ही जनता ज्या पद्धतीने इथं लोक उपस्थित आहे, मागच्या 5 वर्षापूर्वी पावसाची सभा झाली होती आणि यावेळेस मताचा पाऊस त्या निमित्तानं एकनाथ आमचे शशिकांतजी शिंदे यांच्या बाजूने पडणार आहे आणि त्या दृष्टीनं आपण सर्वांनी त्यांना आशीर्वाद द्यावा अशा प्रकारची विनंती करत असताना एकच सांगतो शेवटलं की या भागामध्ये सध्या मुख्यमंत्री फिरतायत. डेप्टी सीएम 1, डेप्टी सीएम 2 इथे सांगण्यात आलं. मोठे मोठे आश्वासन देत आहेत. पण तुम्हाला सांगतो की ज्या पद्धतीचं वातावरण है, भैया भारतीय जनता पार्टी वालों को मैं बताना चाहता हूं, अरे थोड़े देर की खामोशी है, फिर शोर आएगा. अरे आपका तो वक्त है, हमारा दौर आएगा. धन्यवाद. स्फूर्तिदायक चैतन्य आणि धडधडणारं धैर्य, बुलंद ध्यासाचं दमदार नेतृत्व आमदार शशिकांतजी शिंदे साहेब. सातारा लोकसभा मतदारसंघाच्या आज होणाऱ्या जाहीर सभेमध्ये आपल्या देशाचे नेते, या बहुजन समाजाचे पंचप्राण, माझं दैवत आदरणीय पवार साहेब, महाविकास आघाडीचे सातारा जिल्ह्यातले आमचे प्रमुख, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब, विद्यमान खासदार आणि याच मैदानामध्ये ज्यांनी सातारा केसरी या मागच्या निवडणुकीमध्ये पद मिळवलं ते श्रीनिवास पाटील साहेब. काही माणसं अशी असतात की जी संघर्षाला कधी घाबरत नाही आणि लढायला कधी मागे हटत नाही. परिणामाचा विचार न करता दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांचे खंदे समर्थक आणि जबरदस्त अशा प्रकारचा नेता आदरणीय संजय सिंह साहेब, तुम्ही माझ्या सभेसाठी दिल्लीवर आल्याबद्दल हृदयापासून सातारच्या वतीने आपला मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आमचे राजेश भैया टोपे, अनिलजी देशमुख, आमचे दुसरे नेते बाळासाहेबजी पाटील साहेब, फौजिया खान, आमदार अरुण लाड, भारत पाटणकर, ज्येष्ठ नेते साहेबराव पवार, या ठिकाणी सर्व उपस्थित व्यासपीठावरील मान्यवर, उपस्थित सर्व बंधू भगिनींनो, विशेषतः या माझ्या उमेदवाराला पाठिंबा देणारे आमचे मित्र संतोष भाऊ जाधव, त्याचबरोबर दुसरे आमचे सहकारी शंकर पार्वती कार्तिके, उपस्थित मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व बंधू भगिनींनो आणि माझ्या पत्रकार मित्रांनो, मी साहेबांकडे मुद्दाम नतमस्तक झालो आणि तुमच्या समोर नतमस्तक झालो. लढाई छत्रपतीच्या गादीशी होती आणि एका सामान्य कार्यकर्त्याला एवढ्या मोठ्या संख्येने आपण पाठबळ दिल्याबद्दल मी मनापासून आपल्या या ठिकाणी ऋण व्यक्त करतो.
आणि साहेबांचा एवढ्यासाठी मी नतमस्तक झालो, हा काय ड्रामा नव्हता, हृदयातली भावना होती. एका माथाडी कामगाराच्या मुलाला 5 वेळा आमदार, 1 वेळा मंत्री, लढाईच्या वेळेला मला खासदारकीचं तिकीट दिलं, त्या माझ्या नेत्याच्याकडे मी दंडवत होणं माझं कर्तव्य होतं. कारण महाराष्ट्रातले असे नेते त्यांनी ओळखले, RR पाटलांसारखे अनेक दिग्गज नेते होते, ज्यांना कर्तृत्वाने मोठं करण्याची संधी फक्त या देशामध्ये एकच माणूस देऊ शकत होता, तो शरद पवार होता. आणि कर्तृत्वान अशा लोकांना कर्तृत्व दाखवण्याची संधी देणाऱ्या नेत्याच्या समोर आज संघर्षाचा काळ आहे. आणि या संघर्षाच्या काळामध्ये या ठिकाणी मी माझं मनोगत व्यक्त करणार आहे. निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आणि बऱ्याच चर्चा, बरेच आरोप प्रत्यारोप सुरू झाले. माझा चांगला आहे की माझ्यावर सुद्धा अशा प्रकारचे आरोप झाले. आरोप करणाऱ्यांवर मी टीका करणार नाही, परंतु मला अभिमान आहे की माझ्या व्यासपीठावर 2 नेते असे आहेत की आरोपाला समर्थपणे समोर जाऊन ईडीला न घाबरणारे संजय सिंह आणि अनिल देशमुख आहेत, संजय राऊत आहेत. साधा विचार करूया. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, हे तुम्हाला माहीत नसेल. माझ्या पत्नी इथं आहेत, माझी मुलं इथं आहेत. माझ्यावर पूर्वी एक गुन्हा दाखल करण्याचा षडयंत्र रचलं गेलं आणि आमच्या कुटुंबाला कधी हा अनुभव नव्हता. आणि मी बाहेर गेलो त्यावेळेच्या काळामध्ये एक माणूस फक्त मागे उभा होता आमच्या कुटुंबाच्या, ज्याने आत्मविश्वास दिला आणि धीर दिला. त्याचं नाव होतं शरद पवार. आणि या नेत्याच्यासाठी पाहिजे ते करण्याची भूमिका घेणारा मी कार्यकर्ता आहे. सत्ता येते, मान सन्मान मिळतो, काही लोक फिरतात, काही लोक सोडतात, काही लोक जाणीव ठेवत नाही. एक नेता होता ज्याने आमच्यासारख्यांचं आयुष्य उभं केलं. मी त्यावेळी सांगितलं, आयुष्यातल्या उर्वरित आयुष्यामध्ये या नेत्यासाठी आणि तुमच्यासाठी जे करावं लागेल ते करण्याची शपथ तुम्हाला आजच्या सभेच्या निमित्ताने देतो. खरं म्हणलं तर साहेब, टीका झाली, माझ्यावर टीका झाली, मी कधी विचार करत नाही. माझ्यावर एकच टीकासारखे होते, पण माझ्या साहेबावर बोललं त्याची मला थोडी खंत वाटली. बरं, करणारे कोण? ज्यांना 3 वेळा खासदार होण्याचा भावमान फक्त पवार साहेबांनी करून दिला. अजून एक गोष्ट सांगतो, ज्यावेळेला या असलेल्या सर्व गोष्टीच्या माध्यमातून खासदारकीची उमेदवारी करायची होती, त्यावेळेला पक्षाच्या अनेक नेत्यांचा विरोध असताना सुद्धा उदयनराजेंना समर्थन करणारा मी कार्यकर्ता होतो. आणि समर्थन करत असताना त्यांच्या प्रचाराची धुरा सुद्धा मी घेतली होती अंगावर. टीका सत्ता गेल्यानंतर किंवा पक्ष बदलल्यानंतर करणं योग्य असतं, पण ज्यांनी मदत केली त्याची जाणीव ठेवणं फार गरजेचं असतं. अजून तुम्हाला खरी गोष्ट अजून एक सांगतो. ज्यावेळेला पक्ष बदल करण्याचा प्रयत्न होत होता, अनंत चतुर्दशी होती आणि सकाळी 8 वाजता मी आणि धनंजय मुंडे उदयनराजेंना घेऊन, छत्रपतींना घेऊन पवार साहेबांच्या घरी 8 वाजता पुण्याला गेलो होतो. आणि त्या पुण्याला गेल्यानंतर किती साहेबांचं प्रेम असावं. साहेबांनी एका मिनिटात सांगितलं, छत्रपती महाराष्ट्रभर फिरा, तुम्ही विदर्भातून सुरुवात करायला मी येतो तिथे, शेवट कराल तेव्हा सुद्धा मी येतो तिथे, आणि महाराष्ट्रामध्ये तुमचं नेतृत्व उभं राहिलं पाहिजे अशी माझी इच्छा आहे, असं सांगणारा नेता सुद्धा शरद पवार होते. आणि या गादीचा मान सुद्धा पवार साहेबांनी ठेवला की छत्रपतींना संधी दिली पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेणारा नेता शरद पवार होता. आपण भाजपमध्ये गेला, आम्हाला त्याच्याबद्दलचं दुःख नाही. आपल्याला भाजपने शेवटच्या क्षणापर्यंत तात्काळ ठेवलं याचं आम्हाला दुःख आहे.
आणि हे करत असताना सांगतो, आपण साहेबावर बोलत होता, दुःख ह्याचाच गोष्टीचं आहे. साहेबांचं प्रेम तुम्हाला काय होते तुम्हाला पण माहिती आहे आणि साहेबांना पण माहिती आहे. आता साहेबांना तुम्ही 1.5 मतदारसंघाचे जिल्ह्यापुरतेचे नेते म्हणून ओळखतात आणि सांगायला लागला, महाराज आम्ही काहीतरी कष्ट आपल्यासाठी केले होते. त्यामुळे सत्तेच्या आणि स्वार्थासाठी अशा प्रकारची टीका करणं योग्य नसल्यामुळे मी एवढंच सांगू इच्छितो, हे शरद पवार 3.5 जिल्ह्याचे नव्हे तर महाराष्ट्राचे आणि देशाचे इतिहास घडवणारे नेते असतील हे तुम्हाला आज सांगू इच्छितो. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगणार आहे की निवडणूक आहे, लोक वेगवेगळ्या प्रकारची भावना व्यक्त करतात. म्हणून आम्ही गादीला मान ठेवला हे जाहीर सभेत सांगण्याचा मी प्रयत्न एवढ्यासाठीच केला. पण गादीचा मान कोणी ठेवला नाही. छत्रपतीचं स्मारक का उभं राहिलं नाही. भाजपचे नेते छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलत होते तेव्हा तुम्ही काय बोलला नाही. पण छत्रपतीचा खरा मावळा जो आहे तो समोर बसलेला आहे आणि तो इतिहास घडवेल. आणि तो ज्यावेळेला इतिहास घडवेल त्यावेळेला निश्चितपणाने यशवंतराव चव्हाणांच्या भूमीमधला हा इतिहास निश्चित या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये गणला जाईल. अशा प्रकारची या ठिकाणी मी इच्छा व्यक्त करतो. फार मी बोलणार नाही, पण एवढंच सांगणार आहे की लढाई आहे. लढाई माझ्या नेत्याची आहे. माझ्यासारख्या मावळ्यावर या सर्व नेत्यांनी दाखवलेला विश्वास आहे. साहेब, महाविकास आघाडी आमची मजबूतीने काम करते. माझे काँग्रेसचे नेते असतील, राष्ट्रवादीचे नेते असतील आणि शिवसेनेचे नेते असतील, सर्व कडवट आहेत. त्यांना राज्यामध्ये ज्या पक्षाने पक्ष फोडलाय ते त्यांना पसंत पडलेला नाही आणि सगळे पेटून उठलेले आहे. गावागावामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या असलेल्या तरुणांचा फौजफाटा उभा राहतो आणि या सातारा जिल्ह्यामध्ये इतिहास घडवण्याची शपथ घेतो. अशा प्रकारचा इतिहास प्रत्येक गावामध्ये गेल्यानंतर पाहायला मिळतो. ही आमची पवार साहेबांची आणि महाविकास आघाडीची शक्ती असं मला वाटतं. माथाडीचं एवढंच सांगेल, अण्णासाहेबांच्या नंतर शिवराव पाटील साहेबांच्या नंतर आमच्या पाठीमागे एकच नेता उभा होता, तो पण शरद पवार साहेब होता. माझ्या माथाडीचे कायदे आता मोडायला निघाले. माझ्या इथे एकनाथ जाधव आणि गुलाबराव जगताप आलेले साहेब. माथाडीचं पाठबळ आपल्या पाठीमागे आहे. संतोष भाऊ, बाकीचे सगळे शंकरराव वगैरे, कार्तिकेय वगैरे सगळे आलेले आहेत. मी बोलवलो नाही, त्यांना वाटे हा प्रवास आता गेला पाहिजे. ह्यांचे नेतृत्व आहे. संतोष भाऊ वगैरे सारखा सरळ मनाचा माणूस त्या ठिकाणी काम करण्याची इच्छा व्यक्त करतो. संधी देणारा नेता आणि पक्ष कुठला असेल तो तो पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. आणि मी आपल्याला एवढीच विनंती करणार आहे, काही लोकांनी आता निवडणूक हातात जाते म्हटल्यानंतर आश्वासन द्यायला सुरुवात केली. सांगितलं गेलं की जून जुलैमध्ये तुम्हाला राज्यसभा देऊ आणि त्यानंतर तुम्हाला कर्ज देऊ. मला त्याच्याबद्दल काय म्हणायचं नाही. मला एवढंच सांगायचं, समोरचा उमेदवार निवडून आल्यानंतरच राज्यसभा मिळेल आणि लोकांनी ठरवलं हा उमेदवार निवडूनच द्यायचा, नंतर काय होणार आहे. आणि म्हणून मी आपल्याला सांगणार आहे, लक्ष्मण तात्यांचा विचार, चव्हाण साहेबांचा विचार, आमचे सगळे मित्र आहेत, आमचे सर्व सहकारी आहेत, सर्वांना वाटतं हे मनापासून हे योग्य नाही, काही अडचणी आहेत. मग आतून सर्व जनता ही आमच्या पाठीमागे आहे याचा मला निश्चित उल्लेख करावा लागेल. साहेब, एवढं सांगेल, माझ्यावर तुम्ही विश्वास टाकला आणि मी जनतेच्या समोर विश्वासाने जात आहे. लढाई आहे. 2-4 दिवसामध्ये बऱ्याच घडामोडी घडू शकतात. पण जागृत राहाव्या, एकीने उभं राहाव्या, एकजुटीने उभे राहाव्या. या ठिकाणी एक पावसाची सभा झाली आणि देशाचा आणि महाराष्ट्राचा इतिहास बदलून गेले. काही लोक म्हणाले यावेळेला पाऊस नाही, पण मी तुम्हाला सांगतो, आले लोक इतके मताचा पाऊस गाडतील की महाविकास आघाडीचा उमेदवार उभा राहते. 7 तारखेला घराघरामधून मतदान बाहेर काढा. जे आपलं आहे, जे हक्काचं आहे. फार दबाव आहे, लोकांना बाहेर पडून दिले जात नाही, फोन केले जातात, दमबाजी दिली जाते. पण ही क्रांती आहे आणि ही क्रांती जर उभी करायची असेल तर ज्या नेत्यांनी 84 वर्षामध्ये सुद्धा दिवसाला 5-5 सभा घेऊन या महाराष्ट्र हलवून टेकलाय आणि या नेत्याची भीती या देशाच्या असलेल्या भाजपला घेतली, त्या नेत्याचा आदर्श ठेवून
या असलेल्या 7 तारखेपर्यंत एक एक माणूस बाहेर काढा, दबावाला झुकू नका, क्रांती घडूया आणि मताला इतक्या संख्येने बाहेर पडूया आणि इतिहास काढून दाखवू. ज्या वेळा मतपेटी बाहेर निघेल, राज्यातल्या सर्वात जास्त मताधिक्याने निवडून आलेला खासदार हा सातारा लोकसभा मतदारसंघाचा असेल, हा विश्वास या ठिकाणी दाखवूया. आपण मोठ्या संख्येने आल्याबद्दल ऋण व्यक्त करतो आणि माझ्या नेत्यांच्या समोर साक्ष देऊन सांगतो, आदर्शवत खासदार होऊन देण्याचा प्रयत्न मी निश्चित करेन. लोकांच्या समस्याला आवाज उठवणारा खासदार म्हणून काम करेल, नव्हे तर दिल्लीच्या लोकसभेमध्ये साताराचा आवाज घुमवणारा खासदार म्हणून मी काम करेल, सामान्याचा खासदार म्हणून काम करेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. अशी झुंज असा लढा, विजयाचा वाजणार चौघडा. माननीय याच मैदानाचे वस्ताद, महान सातारा केसरी, हिंद केसरी, संसद सदस्य खासदार श्रीनिवासजी पाटील. भला नेता, भला विचार, भल्या नेत्याचं स्वागत त्रिवार. पावसातली सभा, मी डाव्या हाताला उभा. ढेबवडीच्या मंदरुकोळेचा अण्णासाहेब पाटील त्यानं उभारलेली कामगाराची चळवळ आणि आमचे आजचे नेता गाव मूळचं नांदवळ, हुमगावचा तरुण पोरगा शशिकांत शिंदे, वडिलाचं नाव जयवंत, कीर्तिवंत जयवंत यशवंतरावांची ही सातारा कर्मभूमी. किसली राभा, यशवंतराव चव्हाण, पी.डी. पाटील साहेब, आमची परंपरा तिथपासून आहे. एक पुरोगामी विचार आहे. एक आणा फी नव्हती म्हणून विठाभरीत दळण दळलं पाहिलेभर आणि एक आणा जमा केला. द्विभाषिक राज्यावर मुख्यमंत्री झाल्याबरोबर गोरगरिबांच्या पोराला शिक्षणाची माफी हो म्हणून 1200 रुपयाच्या आतली सवलत दिली आणि आम्ही पोरबाळ शेतकरी शिकलो. त्यांचीच परंपरा जाणणारे आदरणीय मानसपुत्र शरदराव पवार, लेकीला पदवीधर होईपर्यंत फी नाही. जिच्या हातात पाळण्याची दोरी, तिच्या हातात ज्यांनी दिली झेंड्याची दोरी, ते शरदराव पवार. आणि त्याच मैदानावरती 4 खासदार, फौजिया खासदार, संजय सिंह खासदार, शरदभाऊ खासदार आणि मी तुमचा खासदार. तारीख 4, आज 4 मे. 7 मेला सकाळी उठायचं आणि काही करून 10 माणसं 10 बायका तिच्या मागे एक जण उभं करायचा आणि मताचा खऱ्या अर्थाने पाऊस पडायचा. आपण सगळ्यांनी मिळून एका कामगार पुत्राला, जो आपला जलसंपदा मंत्री होता, ज्याला सामान्याचं दुःख कळतं, जो इथलाच आहे, त्याला आपण हाताला धरून वर पाठवायचं वर. आणि म्हणून शशिकांत, आपणाला मी खात्री देतो, मी तुमचा प्रतिनिधी म्हणून काही दिवस काम केलं. आज आहे वरुथिनी एकादशी. माळ माझ्या गळ्यात घातली आणि विणा माझ्या हातात शरद पवारांनी दिली. धर म्हणले वाजू. 1999, 2004 म्हणले वायचं बसा. बसलो. गेलो हिमालयात. वाजली नाही थंडी, घातली नाही बंडी, तेच जॅकेट घालून परत आलोय. ती विणा आज एकादशी दिवशी विठ्ठल 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 बराच पारा केला. आता हा सातारा, हा अजिंक्य तारा, थकलो नाही, झालो नाही म्हातारा, पण पोराच्या गळ्यात विणा दिली पाहिजे. आणि म्हणून ही राष्ट्रवादीची, शरदचंद्र पवार गटाची, शरदचंद्र चंद्र आणि शशिकांत मिश्र चंद्र, हा चंद्र, हा शरदचंद्र आणि ही राष्ट्रवादी वीणा. शशिकांत ये मोर,
तुझ्या गळ्यात घालतोय मॅडम. जय हिंद, जय महाराष्ट्र. ती कृती शब्दाहून अधिक बोलकी त्या खासदार महोदयांच्या मनोगतानंतर माननीय खासदार संजय सिंह, नेते आम आदमी पार्टी, नवी दिल्ली. जो वादा करते हैं करके दिखाते हैं, हम पीछे हटते नहीं. मंच पर आसीन एनसीपी शरद पवार गुट के राष्ट्रीय अध्यक्ष, पूर्व मुख्यमंत्री और राज्यसभा के सांसद आदरणीय शरद पवार जी, मंच पर आसीन महाराष्ट्र के पूर्व मुख्यमंत्री पृथ्वीराज चौहान जी, मंच पर आसीन इस क्षेत्र के लोकप्रिय सांसद और जिनको आपने पिछली बार 1 लाख वोटों से जिताने का काम किया, ऐसे श्रीनिवास पाटिल जी, मंच पर आसीन हमारी साथ राज्यसभा की सांसद फौजिया जी, और आज इतनी बड़ी तादाद में, इतनी बड़ी संख्या में आपकी मौजूदगी देखकर मोदी को भी पता चल गया है कि शशिकांत शिंदे जी यहां से चुनाव जीत रहे हैं. शशिकांत शिंदे जी यहां से चुनाव जीत रहे हैं. महाराष्ट्र के पूर्व मंत्री भाई सचिन अहिर जी, यहां मौजूद सारे इंडिया गठबंधन के कांग्रेस पार्टी के नेता, एनसीपी के नेता, आम आदमी पार्टी के नेता, अलग अलग दलों के नेता, और आप सबका मैं हृदय से अभिनंदन करता हूं, सर झुका के आपको नमन करता हूं कि इतनी बड़ी तादाद में आप इकट्ठा हुए हैं. भाइयों और बहनों, मेरा मन भावुक हो गया जब मैंने देखा कि शरद पवार जी ने ऐसे व्यक्ति को यहां से लोकसभा का प्रत्याशी बनाया है जो मंच पे आने के बाद सर झुका के आपको नमन करता है, क्योंकि आप मालिक हैं. एक तरफ शशिकांत शिंदे जी हैं जो आपको नमन करते हैं, और दूसरे तरफ उदयन जी हैं जो चाहते हैं कि उनको आप नमन कीजिए. बताओ किसका साथ दोगे आप? बताओ किसका साथ दोगे आप? और दूसरा, मैं इस कारण से भी आया, शरद पवार जी की उम्र 84 साल की अवस्था है, लेकिन मैं इनके बहादुरी को, इनके परिश्रम को, इनकी मेहनत को नमन करता हूं कि मोदी की तानाशाही के खिलाफ लड़ रहे हैं, जा रहे हैं हर जगह. मैं नमन करता हूं शिव सैनिकों को, मैं नमन करता हूं उद्धव ठाकरे जी को, पूरे महाराष्ट्र में जा रहे हैं, लोगों को जगा रहे, कह रहे हैं मोदी की तानाशाही का जवाब देना है. आज भारत के प्रधानमंत्री ऐसी भाषा बोलते हैं, शर्म आती है मुझे. भारत के प्रधानमंत्री शरद पवार जी को कहते हैं वो भटकती आत्मा है, उनके मरने की कामना कर रहे हैं. मैं महाराष्ट्र के लोगों को कहना चाहता हूं, इनकी जमानतें जब्त कराओ, तब इनको समझ में आएगा शरद पवार क्या है. बताओ, जवाब देना चाहते हो कि नहीं देना चाहते हो? हाथ उठा के बताओ.
जिसने आपके नेता का अपमान किया, 84 साल की अवस्था में जो आदमी तानाशाही के खिलाफ लड़ रहा है, उसको भारत के प्रधानमंत्री भटकती आत्मा कह रहे हैं, भटकती आत्मा कह रहे हैं। आप शरद पवार जी के मरने की कामना कर रहे हैं, शर्म नहीं आती प्रधानमंत्री जी? मैं कहना चाहता हूं, भारत के प्रधानमंत्री की भाषा एक सड़क छाप भाषा है, यह प्रधानमंत्री की भाषा नहीं है। इज्जत से बात कीजिए, तमीज से नाम लीजिए। शरद पवार जी के लिए ऐसी बात कर रहे हो आप? मैं कहना चाहता हूं, आज सतारा में आप लोगों की इतनी बड़ी संख्या देख के मैं कहना चाहता हूं, शरद पवार जी आप लोगों के साथ मिलकर नरेंद्र मोदी की जो राजनीति है उसको दफन करने का काम करेंगे, उनकी तानाशाही को मिटाने का काम करेंगे। पिछले चुनाव का वो वीडियो आज भी उत्तर प्रदेश और बिहार के गांवों में भी लोग देखते हैं। पिछले चुनाव का वो वीडियो आज भी यूपी के, बिहार के, राजस्थान के, हरियाणा के लोग अपने मोबाइल में देखते हैं कि बारिश हो रही थी और शरद पवार जी भाषण दे रहे थे, आप लोगों के बीच में अपनी बात कह रहे थे। पाटिल साहब, यही मैदान था, यही मैदान था, यही मैदान था, यही मैदान था कि नहीं था? और आपने महाराजा जी को हरा दिया था, इस बार भी हराओगे ना? मुझे पता चल गया, मुझे पता चल गया कि महाराज जी हारने वाले हैं। आप पूछोगे कैसे पता चला? शशिकांत जी, शिंदे साहब, मैं यहां कुछ लोगों से बातचीत कर रहा था। मैंने कहा भाई यहां कौन जीत रहा है? बोले शशिकांत जीत रहा है। मैंने कहा कैसे जीत रहे हैं? बोले देखो भाई, हम लोग मानते हैं छत्रपति शिवाजी महाराज जी को, और छत्रपति शिवाजी महाराज आदिल शाह के सामने नहीं झुके, हमारे उदयन महाराज अमित शाह के आगे झुक गए। गलत तो नहीं कह रहा हूं? गलत तो नहीं कह रहा हूं? मुझे तो पता नहीं थी ये बात, मुझे तो ये बात पता नहीं थी। यहां गृह मंत्री जी आपके महाराष्ट्र के अनिल देशमुख भाई बैठे हैं, बहादुर इंसान है, तालियां बजाइए इनके लिए। 14 महीने जेल में रहे, झुके नहीं। ऐसे बहादुर लोगों की जरूरत है महाराष्ट्र को। आप बताइए, उस आदमी की बात सुन के मैं हैरान हो गया। कहता है छत्रपति साहू जी महाराज जी आदिल शाह के आगे नहीं झुके, हमारे उदयन महाराज अमित शाह के आगे झुक गए। मैंने कहा हुआ क्या, क्यों आप इतना दुखी हैं? अरे बोले टिकट के लिए 5 दिन अमित शाह से मिल नहीं पाए दिल्ली में। ऐसा हुआ है क्या? ऐसा हुआ ना? ऐसा हुआ ना? ऐसा हुआ। फिर मैं आपसे कहना चाहता हूं कि जिन लोगों ने मैंने सुना था कोई सोना चोर होता है, कोई बाइक चोर होता है, लेकिन यहां तो नरेंद्र मोदी जी और उनकी पार्टी चोर हो गई है। शरद पवार जी की घड़ी चुरा ली इनकी। उद्धव ठाकरे जी का तीर कमान चुरा लिया नहीं चुरा लिया? उद्धव ठाकरे जी मसाल लेके निकल गए हैं और हर युद्ध के लिए शरद पवार जी आप लोगों के साथ मिलकर महाराष्ट्र के स्वाभिमान के लिए, राष्ट्र के स्वाभिमान के लिए, देश के स्वाभिमान के लिए इस तानाशाह को हटाने के लिए तैयार हैं। जिन लोगों ने देखिए
तुतारी बज रही है, ये शंखनाद है युद्ध का। जिन लोगों ने बाला साहब ठाकरे और उद्धव ठाकरे जी की तीर कमान चुराई है, जिन लोगों ने शरद पवार जी की घड़ी चुराई है, उनकी जमानतें इस बार जमानतें जब्त करा के 48 की 48 सीटों पे हराने का काम करना, 48 की 48 सीटों पे हराने का काम करना। मुझे तो देख के बड़ी शर्म आ रही थी। मैंने अनिल देशमुख भाई से कहा, मैंने कहा ये क्या हो रहा था आपकी विधानसभा में? बोले क्या? मैंने कहा वहां नारा लग रहा था 50 खोके एकदम ओके, 50 खोके एकदम। जिन लोगों ने अपने आप को बीजेपी के हाथों में बेचने का काम किया है, उनको इस बार चुनाव में आप हराने का काम करना, उनको जवाब देने का काम करना। क्योंकि हम छत्रपति शिवाजी महाराज की धरती पे खड़े हैं और छत्रपति शिवाजी महाराज का एक सबसे बड़ा संदेश है जो पूरे हिंदुस्तान को वो देते हैं, पूरे महाराष्ट्र को देते हैं। वो संदेश है गद्दारों को माफी नहीं। गद्दारों को माफ करोगे क्या? गद्दारों को माफ करोगे क्या? गद्दारों को माफ मत करना। और मोदी जी के चक्कर में बिल्कुल मत पड़ना भाई, मोदी जी के चक्कर में बिल्कुल मत पड़ना। इस देश की जनता को बहुत ठगा मोदी जी ने। मोदी जी के बारे में मैं तो एक ही बात कहता हूं, गंजे को भी कंघी बेच सकते हैं मोदी जी। इतना बड़ा झूठा प्रधानमंत्री मैंने आज तक इस धरती पे देखा ही नहीं। क्या बोले? बोले भाइयों और बहनों 2 करोड़ नौकरी हर साल देंगे। 20 करोड़ नौकरी मिल गई क्या? कहने लगे किसानों की आमदनी 2 गुना करेंगे, 15 अगस्त 2022 तक सबको पक्का मकान देंगे। इतना काला धन लाएंगे, इतना काला धन लाएंगे कि हर आदमी के खाते में कितना जमा हो जाएगा? सबको याद है, कोई भूला नहीं है। 15 पैसे नहीं मिले, सबको धोखा देने का काम किया। तो इस देश के नौजवान कह रहे हैं, मैं इस देश का नौजवान हूं, मैं कह रहा हूं मोदी की गारंटी की कोई गारंटी नहीं है। हमारी माताएं बहनें कह रही हैं मोदी की गारंटी की कोई गारंटी। हमारे किसान कह रहे हैं मोदी की गारंटी की कोई गारंटी। क्या करें? 400 पार, 400 पार, 400 पार। मुझसे पत्रकारों ने कहा संजय सिंह जी मोदी जी कह रहे हैं 400 पार। मैंने कहा वो 600 पार भी कह सकते हैं, 600 पार कह सकते हैं। बोले नहीं आप तंज कर रहे हैं। मैंने कहा नहीं, हम भारत का चुनाव लड़ रहे हैं, वो अखंड भारत का चुनाव लड़ रहे हैं। उनकी कुछ सीट पाकिस्तान से भी आएगी, कुछ बांग्लादेश से आएगी, कुछ श्रीलंका से आएगी, कुछ नेपाल से आएगी, जो बची रहेगी वो अफगानिस्तान से आएगी। पता है कि नहीं पता आपको? तालिबान को 200 करोड़ रुपए दिया है प्रधानमंत्री ने, 200 करोड़। पता है आपको? 50,000 टन अनाज दिया है, गेहूं दिया है, 20,000 टन गेहूं दिया है 2 बार में। और आपसे कहते हैं आपकी संपत्ति ये लेके भाग जाएगा, आपकी संपत्ति वो लेके भाग जाएगा। झूठ बोलने का काम करते हैं। 15 लाख करोड़ रुपए पूंजीपतियों का माफ किया प्रधानमंत्री जी ने। प्रधानमंत्री जी के सबसे करीबी नीरव मोदी, मेहुल चौकसी 20,000 करोड़ लेके भाग गए, विजय माल्या 10,000 करोड़ लेके भाग गया, नितिन संदेशरा 6,000 करोड़ लेके भाग गया, ललित मोदी 3,000 करोड़ लेके भाग गया। अरे तुम्हारे दोस्त हिंदुस्तान के बैंकों को लूटकर भाग रहे हैं, देश की जनता की संपत्ति लूट रहे हैं। प्रधानमंत्री जी हमसे झूठ मत बोलो। आपकी एक ही गारंटी है, झूठ बोलने की गारंटी। मोदी की गारंटी क्या है? इसीलिए इसका नाम मैंने रख दिया भारतीय झूठा पार्टी। भारतीय झूठा पार्टी, झूठ बोलने वालों की पार्टी। कह रहे हैं 400 पार, 400 पार, 400 पार। गए बंगाल में कहने लगे 200 पार, 200 पार, 200 पार।
आई 73 सीट। गए झारखंड में, कहने लगे 65 पार, 65 पार, 65 पार, आई 23 सीट। आए महाराष्ट्र में, कहने लगे 150 पार, 150 पार, 150 पार, आई 105 सीट। गए हरियाणा में, कहने लगे 75 पार, 75 पार, 75 पार, आई 40 सीट। गए कर्नाटक में, कहने लगे 130 पार, 130 पार, 130 पार, आई 65 सीट। गए दिल्ली में, कहने लगे 45 पार, 45 पार, 45 पार, आई 8 सीट। गए मिजोरम में, कहने लगे 21 पार, 21 पार, 21 पार, आई 1 सीट। अब करें 400 पार, 400 पार, 400 पार, जनता करे तड़ी पार, तड़ी पार, तड़ी पार। तड़ी पार करना है कि नहीं करना, बताओ इनको। तड़ी पार करना है। हमारी बहनें यहां पे बैठी हैं। मोदी जी कहते हैं मंगलसूत्र लेके भाग जाएंगे, कह रहे कांग्रेस वाले मंगलसूत्र लेके भाग जाएंगे। अरे भाई, मंगलसूत्र 2014 में कितने का बनता था? 24,000 रुपए तोला सोने का दाम था। बहन जी था कि नहीं बताओ? था ना। अब कितना हो गया? 75,000। कितना हो गया? 3 गुना ज्यादा सोने का दाम बढ़ा दिया। तो आपका मंगलसूत्र कौन चोरी कर रहा है? कौन चोरी कर रहा है? पीछे तक बोलिए, मंगलसूत्र कौन चोरी कर रहा है? भाजपा वाले आए तो बेलन लेके दौड़ा लेना, बेलन लेके दौड़ा लेना, कहना तुम्हारा, तुम ही लोग हो मंगलसूत्र चोरी करने वाले। 3 गुना ज्यादा सोने का दाम बढ़ा दिया। साथियों और दोस्तों, मैं आपको सर झुका के नमन करता हूं, आपकी बहादुरी को नमन करता हूं। और एक चीज जान लीजिए, मराठी जो है वो लड़ने में यकीन रखता है, झुकने में यकीन नहीं रखता। और जो लोग गद्दारी करते हैं उसको सबक सिखाने में यकीन रखता है। यहां बैठे हैं पृथ्वीराज चौहान जी, इनकी बहादुरी का हम लोग स्वागत करते हैं। एक चौहान है अशोक चौहान जी जो छोड़ के चले गए, एक पृथ्वीराज चौहान है जो मैदान में लड़ रहे हैं। अनिल देशमुख जी हैं, 14 महीने जेल में रहे, चाहते ये भी झुक जाते, लेकिन इन्होंने लड़ाई लड़ने का काम किया। हमारी पार्टी के प्रमुख अरविंद केजरीवाल को जेल में रखा, मनीष सिसोदिया जेल में है, सत्येंद्र जैन जेल में है, मुझे 6 महीने जेल में रखा। मैंने कहा बेईमानो, 6 महीने नहीं पूरी जिंदगी जेल में रखोगे तब भी तुम्हारे आगे झुकूंगा नहीं, लड़ने के लिए तैयार हूं। केजरीवाल को इंसुलिन नहीं दे रहे हो? एक आदमी जिसने दिल्ली के बच्चों के लिए अच्छी शिक्षा का इंतजाम किया, दवा का इंतजाम किया, उस आदमी को तुम इंसुलिन की दवा नहीं दे रहे हो, जालिमों जैसा व्यवहार कर रहे हो, उनकी पत्नी से आतंकवादियों की तरह मुलाकात कराते हो, बीच में शीशे की दीवार खड़ी होके। शर्म नहीं आती प्रधानमंत्री जी आपको? प्रधानमंत्री जी, इस देश के लोग आपकी तानाशाही को देख रहे हैं। आपने महाराष्ट्र में तानाशाही की, आपने दिल्ली में तानाशाही की, आपने झारखंड के अंदर एक आदिवासी मुख्यमंत्री को, हेमंत सोरेन को पकड़ के जेल में डाल दिया, केजरीवाल को पकड़ के जेल में डाल दिया, अनिल देशमुख को पकड़ के जेल में डाल दिया, संजय रावत को पकड़ के जेल में डाल दिया। सबको पकड़ पकड़ के आप जेल में डाल रहे हैं। जनता जेल का जवाब वोट से देगी, वोट से। साथियों और दोस्तों, अंत में एक ही बात कह के अपनी बात खत्म करूंगा। मेरी बात को अन्यथा मत लीजिएगा, यकीन कीजिएगा, भरोसा कीजिएगा। आपका भाई हूं, सही बोल के जा रहा हूं। अगर गलती से भाजपा इस बार के चुनाव में जीत गई तो दोबारा आपको वोट देने का मौका नहीं मिलेगा, नहीं मिलेगा वोट देने का मौका। यहां पे पुतिन का शासन होगा, यहां पे किम जोंग का शासन होगा। देश के अंदर चुनाव की व्यवस्था खत्म की जाएगी। बाबा साहब डॉक्टर भीमराव अंबेडकर ने दलितों के, पिछड़ों के, शोषितों के लिए, उनके अधिकारों के लिए जो आरक्षण दिया है, उस आरक्षण को खत्म किया जाएगा। देश का संविधान खत्म किया जाएगा, वोट की ताकत खत्म की जाएगी। लल्लू सिंह, अयोध्या का प्रत्याशी, कहता 400 सीट चाहिए, संविधान खत्म करना है। ज्योति मिर्धा, बीजेपी की प्रत्याशी, कहती है 400 सीट चाहिए, संविधान खत्म करना है। अरुण गोविल, बीजेपी का प्रत्याशी, कहता है 400 सीट दे दो, संविधान खत्म करना है। आज अनंत हेगड़े कर्नाटका के,
पूर्व केंद्रीय मंत्री कहते हैं 400 सीट दे दो, संविधान खत्म करना है। इस सतारा के ग्राउंड में हम सब शपथ लेते हैं, कसम खाते हैं, जो बाबा साहब के संविधान को खत्म करने की कोशिश करेगा उसकी राजनीति को हम लोग खत्म कर देंगे। उसके लिए चाहे जो कुछ भी न्यौछावर करना पड़े, उसके लिए हम तैयार हैं। आप सबका हृदय से बहुत बहुत आभार, बहुत बहुत धन्यवाद कि इतने प्यार से आपने मुझे सुना। मैं फिर से हाथ जोड़कर आपसे विनती करने लिए आया हूं। आज एक 84 साल का योद्धा इस मैदान में लड़ रहा है मोदी की तानाशाही के खिलाफ, जिसका नाम शरद पवार है, और एक कामगारों के इतने बड़े नेता जो आपके लिए लड़ाई लड़ते हैं, शशिकांत शिंदे जी, आज वो मैदान में उतरे हैं। उनको भर भर के वोट दीजिएगा, उनको यहां से भारी मतों से जिताने का काम कीजिएगा। बहुत बहुत शुक्रिया, बहुत बहुत धन्यवाद। इंकलाब जिंदाबाद। हृदय को छू लेने वाला संवाद खासदार संजय सिंह से माननीय आमदार पृथ्वीराज बाबा चव्हाण, अविचल समाजनिष्ठा आणि कर्तबगारी, सभ्य सुसंस्कृत विचारी। आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब, खासदार श्रीनिवासजी पाटील, खास दिल्लीहून आलेले आणि ज्यांनी या सभेला आत्ताच संबोधित केलं ते आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंहजी, आपले लोकप्रिय उमेदवार शशिकांत शिंदेजी, राजेश भैया टोपे, अनिल बाबू देशमुख, बाळासाहेब पाटील, तिन्ही पक्षांचे आणि सर्व मित्र पक्षांचे पदाधिकारी, सत्यजित पाटणकर, श्री सुनील माने आणि या विराट सभेमध्ये उपस्थित असलेले सर्व सातारा लोकसभा मतदारसंघाचे आपण सर्व बंधू भगिनी आणि युवक मित्रांनो, प्रचंड मोठी सभा कशाची द्योतक आहे? अशा प्रकारची सभा 5 वर्षापूर्वी याच झेडपीच्या मैदानावर याच उमेदवाराच्या विरोधात पवार साहेबांनी पावसामध्ये घेतली होती आणि तुम्ही 90,000 मतांनी या उमेदवाराचा पराभव केला होता। त्यावेळेला 2 पक्षाची आघाडी होती, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस। आता 3 पक्षाची आघाडी आहे। किती बाजी राहणार आहे? साही विधानसभा मतदारसंघामध्ये स्पर्धा आहे की सर्वात जास्त मताधिक्य कोण देणार? साही मतदारसंघामध्ये स्पर्धा आहे की जास्तीत जास्त मताधिक्य आम्ही देणार। आता आपण बघितलं असेल की आता मुख्यमंत्री DCM 1 DCM 2 मंत्री खेळापती वाटायला लागलेत आश्वासनांचे। कोण मंत्री करतो म्हणतंय, कोण राज्यसभा देतो म्हणतंय, कोणी कर्ज देतो म्हणतंय। तुम्ही काही जर दिले तर फार उशीर झालेला आहे। सातारा लोकसभा मतदारसंघाच्या मतदारांनी कधीच निर्णय घेतलेला आहे मी गद्दारांना कधीच निवडून देणार नाही। महाराष्ट्रातल्या गद्दारांना मी त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही। 3 वेळेला तुम्ही या विरोधी उमेदवाराला निवडून दिलं। आमच्या सर्वांच्या सांगण्यावरून पवार साहेबांनी तिकीट दिलं। छोटीच्या पावसातल्या सभेने पवार साहेबांनी आपली माफी मागितली की चूक झाली माझी, तुम्ही 90,000
उमेदवाराला पाडलं. पुन्हा चूक करणाऱ्याची मला खात्री आहे. आज शशिकांत शिंदेसारखा एक डोंगरी भागातला युवक माथाडी कामगार चळवळीत काम करत करत नेता झाला. विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये काम केलेलं आहे. माझ्या मंत्रिमंडळामध्ये जलसंपदा मंत्री म्हणून काम केलं, मी जवळून पाहिलेलं आहे. या खासदाराला भेटायला तो तासन दिवस वाट बघायची कारण नाही. दिवसा रात्री कधी फोन केला तर तुमच्या हाकेला ओ देणारा हा युवक आम्ही जवळून पाहिलेला आहे. म्हणूनच पवार साहेबांनी शशिकांत शिंदे यांना सातारा लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी दिलेली आहे. ही सभा या निवडणुकीचा निकाल काय लागणार आहे त्याच्याबद्दल आता कोणाच्या मनात शंका असायचं कारण नाही. पण नवीन खूण आहे, शेवटपर्यंत पोहोचवली पाहिजे. तुतारी वाजवणारा माणूस. पण मित्रांनो, फक्त तुम्ही सातारा लोकसभा मतदारसंघातून एक खासदार निवडून देणार का? तर नाही, खासदार निवडून देणार, पण त्याचबरोबर नरेंद्र मोदीचं सरकार घालवणार आहे. नरेंद्र मोदींनी या देशातील जनतेला अक्षरशः छळलेलं आहे. खोटे आश्वासन देऊन दिवा स्वप्न दाखवलेली आहेत. एकही आश्वासन पूर्ण झाले नाही. भारताच्या अर्थव्यवस्थेचं वाटोळं केलेलं आहे. म्हणूनच बेरोजगारी, म्हणूनच आज महागाई, न परवडणारी महागाई नरेंद्र मोदीची देणगी आहे. शेतकऱ्यांना तुम्ही खोटी आश्वासन दिली, मतं घेतली, पण शेतकरी आत्महत्या करायला बाध्य झालेले आहेत. कारण तुम्ही शेतकऱ्यांच्यावर सूड घेताय. तुम्ही अचानक 301 कायदे बदलले. शेतकऱ्यांनी जगातलं मोठं आंदोलन केलं. 700 शेतकऱ्यांनी आत्मबलिदान केलं आणि तुम्हाला ते 3 कायदे मागे घ्यायला लावले. तुमचा अपमान झाला. या देशातील शेतकऱ्यांनी तुमचं नाक मातीत रगडलं आणि त्या शेतकऱ्यांच्यावर तुम्ही सूड उगवताय. जरा चांगला दर आला की निर्यात बंदी. गेल्या आठवड्यात 1,33,000चं खाद्यतेल आयात केलं. सोयाबीनचे भाव पाडले. कापसाचे दर काय? कांदा उत्पादकाला 40 रुपये किलो भाव मिळत होता. शेतकऱ्यांनी गुणाकार केला. माझ्या रानात 2 एकर इतके पैसे होतील. तुम्ही निर्यात बंदी केली, भाव 6 रुपये आणला. अडाणी शेतकऱ्याला हे गणित कळतं. तुम्ही शेतकऱ्यावर सूड उगवताय. कारण शेतकऱ्यांनी तुम्हाला 3 कायदे, ज्यामुळे सगळ्या अन्नधान्याचा व्यापार गुजरातच्या 2 उद्योगपतींच्या हातात जाणार होता. पण भ्रष्टाचार हा 4था मुद्दा आहे. प्रचंड मोठा भ्रष्टाचार निवडणूक रोख्यातून स्पष्ट झालेला आहे. सुप्रीम कोर्टाला दखल घ्यावी लागली आणि आता कळलंय की चंदा दो धंदा लो. निवडणूक रोख्यातून देणगी द्या आणि मोठी मोठी कॉन्ट्रॅक्ट ईडी सीबीआयच्या धाडी टाका आणि आठवडाभरात देणग्या दिल्या की धाडी बंद, केस बंद. जगाच्या इतिहासामध्ये एवढा मोठा भ्रष्टाचार कधी झालेला नाही. अरे तुम्ही कॅशलेस अर्थव्यवस्था आणणार होता, तुम्ही तर कॅशलेस करप्शन आणलं, कॅशलेस भ्रष्टाचार आणला. पण आर्थिक भ्रष्टाचारापेक्षा तो नैतिक भ्रष्टाचार आहे. ज्या प्रकारे तुम्ही निवडून आलेली सरकार पाडता, महाराष्ट्रात तुम्ही जो नंगा नाच केला, तो महाराष्ट्रातलं सगळं प्रकरण मग शिवसेनेचं असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचं असेल, सगळं नरेंद्र मोदींच्या आशीर्वादाने झालेलं आहे, त्यांच्या मान्यतेने झालेलं आहे. अरे तुम्ही न खाऊंगा न खरीदूंगा म्हणत होता, कसला भ्रष्टाचार. महाराष्ट्राची जनता कधीही फितुरीला, गद्दारीला, विश्वासघात करणाऱ्यांना, पाठीत खंजीर खुपसताना माफ करणार नाही. ती महाराष्ट्राची प्रकृती नाही आहे. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये ज्यांनी गद्दारी केलेली आहे, ज्यांनी लोकांच्या मताचा सौदा केलेला आहे, ते मतदार तुम्हाला कधीही दारात आता उभं करणार नाहीत. म्हणून ही निवडणूक देशातली
लोकशाही जिवंत राहणार आहे का नाही, त्या देशात पुन्हा निवडणुका होणार आहेत का नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान, ज्या संविधानानं फक्त आंबेडकरी जनतेला आदिवासींना न्याय मिळाला नाही, तर तुमच्या आमच्या सारख्याला देखील न्याय मिळालेला आहे. स्वातंत्र्यापूर्वीची परिस्थिती बघा, काय होती आपली परिस्थिती. नोकऱ्या होता का, शिक्षण होतं का, सहकारी चळवळ होती का, कारखाने होते का, उसाला पाणी मिळत होतं. या संविधानानं आपल्याला ते अधिकार दिलेत. कारण हाच देश, हीच माणसं एका वेगळ्या राज्य व्यवस्थेमध्ये, वर्ण व्यवस्थेवर आधारित समाजतेमध्ये आपण 1000 वर्ष गुलामगिरीत होतो. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आलं, सगळ्यांना समतेची वागणूक, न्यायासमोर सगळे समान, आणि आपण बघता बघता गेल्या 75 वर्षात एक महाशक्ती व्हायला लागलेलो आहे. 5व्या नंबरची अर्थव्यवस्था झालेली, आम्हाला अभिमान आहे. पण मी सांगू इच्छितो की अर्थव्यवस्थेचा विकास डॉक्टर मनमोहन सिंग आणि पवार साहेब मंत्रिमंडळात होते त्या 10 वर्षामध्ये 2004 ते 14 मध्ये ज्या गतीनं विकास झाला, नरेंद्र मोदींना तो विकास जर टिकवता आला असता तर आज भारताच्या अर्थव्यवस्था 5व्या नाही तर 3ऱ्या नंबरवर असते. म्हणून बेरोजगारी, म्हणून महागाई, कारण सरकार चालवायला मोदीला प्रचंड कर्ज काढल्याशिवाय सरकार चालवता येत नाही. आज भरमसाठ कर लावल्याशिवाय सरकार चालता येत नाही. सरकारी कंपन्या विकल्याशिवाय सरकार चालवता येत नाही. आज भारताचं सैन्य जगातला 3ऱ्या नंबरचं सैन्य होतं, पण मोदींनी बरखास्त करून टाकलं का त्या सैन्याला पगार आणि पेन्शन द्यायला पैसे नाहीत. अग्निवीर 4 वर्षाच्या कंत्राटी सैन्याने तुम्ही चीनची लढाई करणार. 4000 वर्ग किलोमीटर जमीन चीननी हातात घेतली आणि मोदी म्हणतात की नाही चीनचं कोणी आलेलं नाही, कोणी घुसलेलं नाही. आणि मग उपग्रहाचे फोटो काय सांगतात. तुमची हिंमत नाही. तुम्ही म्हणता आम्ही लाल डोळे दाखवू, पण तुमची जमीन परत घ्यायची हिंमत नाही. इंदिराजींनी ज्या प्रकारे पाकिस्तानचे 2 तुकडे केले तशा प्रकारचं सरकार पाहिजे. आज 3 पक्षांच्या आघाडीमध्ये किती प्रचंड ताकद आहे. तुम्ही विधानसभेच्या पोटनिवडणुकीत पाहिलेलं आहे. कसब्याची असेल, अंधेरीची असेल, कोल्हापूरची असेल. तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदवीधर आणि शिक्षक मतदाराच्या निवडणुका पाहिलेल्या. आपण कधीही पुणे विभागात त्या जिंकलो नव्हतो, पण 3 पक्ष एकत्र आल्याबरोबर आपण त्या निवडणुका जिंकलो. प्रचंड ताकद आहे. उद्धवजींची शिवसेना, पवारसाहेबांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष. काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी देशभर पायी पदयात्रा काढली. 4500 किलोमीटर, थंडी, ऊन, पाऊस, बर्फात. लोकांना वाटलं ते होणार नाही, पण करून दाखवलं. कशा करता? निवडणुकीची मतं घेण्याकरता नाही, तर ज्या प्रकारे नरेंद्र मोदी समाजामध्ये विष घालवत होते, समाजाला फोडत होते, विभाजित करत होते, तो समाज जोडण्याकरता राहुल गांधींनी ती पदयात्रा काढली. आणि आता काँग्रेस पक्षानं आणि इंडिया आघाडीनं, महाविकास आघाडीनं आपल्याला 5 घटकांना, युवकांना, शेतकऱ्यांना, महिलांना, कामगारांना आणि भागीदारी सत्तेमध्ये देण्याकरता काही आश्वासने दिलेली आहेत. आणि ती पोकळ आश्वासनं नाही. आम्ही कर्नाटकामध्ये जी 3-5 आश्वासन दिली होती, सरकार आल्याबरोबर ती पूर्ण करून दाखवली. तेलंगणामध्ये करून दाखवली. आम्ही ती आश्वासनं पूर्ण करणार आहे. म्हणून मित्रांनो, या 7 मेच्या निवडणुकीमध्ये सकाळी लवकर उठा. शशिकांत शिंदे यांचं 3 नंबरला नाव आहे, त्याचा फोटो आहे, त्यांची खूण आहे, तुतारी वाजवणारा माणूस. मतदान करा आणि सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये इतिहास घडून आणा, ही विनंती करायला मी आलेलो आहे. तुम्ही ते करून दाखवाल, इतिहास घडवाल, ही अपेक्षा व्यक्त करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. दिल्लीचे ही तख्त पालटतो. कैसा हो देश का नेता, कैसा हो आदरणीय पवार साहेबांचा विजय असो. दिल्लीचेही तख्त पालटतो महाराष्ट्र माझा. आदरणीय खासदार पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार.
साताऱ्याला तीनच गोष्टी आवडतात, भाजीत गवार, हत्यारात तलवार आणि नेत्यात शरद पवार. या ठिकाणी बळीराजा संघटनेनं मला ही भेट दिली, पण या भेटीचा उपयोग इथं कसा करायचा, त्याला दिल्लीला जावं लागेल. आणि देशाचे प्रधानमंत्री आज या देशाच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाशी खिळवाड करण्याचं काम करतात. त्यांना योग्य धडा द्यायचा असेल तर आता मला जी भेट ही अत्यंत उपयोगी पडेल ठिकाणी पाहिजे. खरं म्हणजे तर व्यासपीठावर आल्याच्या नंतर आमचे सहकारी संजय सिंग यांचं भाषण ऐकल्याच्या नंतर सभा पुढे चालण्याची काही आवश्यकता नाही असं मला वाटतं. हा एक संघर्षशील अशा प्रकारचा नेता आहे. दिल्लीमधून येतात, अनेक संकटाला तोंड देतात, पण किती मोठी संकट आली तर हा ग्रस्त कधी घाबरत नाही. जे आपलं तत्व आहे त्या तत्वाची कधी सोडवत नाही. आजची ही सभा एक ऐतिहासिक सभा आहे. मला आज आठवण झाली की महाराष्ट्राचं सुख होतं, सातारचं कर्तृत्व ज्यांनी सर्व देशाला देशाच्या बाहेर दाखवलं त्या यशवंतराव चव्हाण या सगळ्यांचं फळ आम्हाला होतोय. आणि त्याचं महत्त्वाचं कारण एक संघर्षाची स्थिती आज देशामध्ये आली आणि तिला सामोरं जायचा निकाल हा घ्यावा लागला. आता पृथ्वीराजांनी आपल्या भाषणात सांगितलं की मोदी काही सांगत असेल त्या देशासमोर एक प्रचंड संकट त्यांनी आणलेलं आहे. चीनने 4,000 किलोमीटर या देशाची जमीन ही ताब्यात घेतली. मोदी साहेब सांगतात तसं काही नाही. त्या सगळ्या भागाचा माझा अभ्यास आहे. नरसिंहरावच्या मंत्रिमंडळामध्ये देशाच्या संरक्षण खात्याची जबाबदारी माझ्यावर होती. आणि त्यावेळेला सगळं हिमालय आणि त्याच्या आजूबाजूला जी चीनची सीमा आहे त्या सीमेमध्ये प्रत्यक्ष जाऊन त्याची पाहणी मी केलेली होती. आणि उद्या धोका कुठला होणार आहे याचाही अभ्यास तज्ञांच्या सगळ्यांनी आम्ही लोकांनी केलेला होता. आम्ही त्यावेळी काळजी घेतली, पण मोदी साहेबांच्या कालखंडामध्ये त्या प्रश्नाला त्यांनी महत्त्व दिलं नाही. आणि त्याचा परिणाम आज हजारो किलोमीटर या देशाची जमीन आज चीनने ताब्यात घेतली. तुमची माझी जमीन जो घालवतो त्याला देशात सत्ता करायचा अधिकार आहे का हा निकाल घ्यायची वेळ आली. हे दाखवतात की आम्ही हे करतो ते करतोय. बऱ्याचशा गोष्टी खोट्या असतात ज्याचा उल्लेख या ठिकाणी आधी केला. मध्यंतरी काश्मीरच्या भागात एक चॅलेंज तयार केलं, आवश्यकता होती. त्या चॅलेंजचं उद्घाटन झालं. मी बारकाईनं बघत होतो टेलिव्हिजनवर. त्या सवन उद्घाटनाच्या कार्यक्रमाला एकच व्यक्ती होती आणि ती म्हणजे नरेंद्र मोदी. त्या चॅलेंजमधनं
ते स्वतः चालूच देत होते. एवढं महत्वाचं देशाच्या दृष्टीनं काम त्या ठिकाणी असताना त्या राज्याचे कुणी लोकप्रतिनिधी, तिचे मुख्यमंत्री, तिचे अधिकारी, त्या सगळ्यांच्या सह त्या ठिकाणी जाण्याचं काम करण्याची आवश्यकता होती. पण मोदींचं एक वैशिष्ट्य आहे, काय असेल नसेल ते फक्त मीच करतो, माझ्याशिवाय दुसरं कोणी करत नाही. आज या ठिकाणी त्यांनी काय आश्वासन दिली याची चर्चा नाही. 2014ला त्यांनी सांगितलं होतं की आमच्या हातामध्ये सत्ता आल्याच्या नंतर आम्ही महागाई कमी करू, मालाच्या किमती 50% कमी करू. काय घ्यायचं हा शब्द त्यांनी पाळला. आज आपण बघतोय की हे आश्वासन त्यांनी पाळलं नाही. त्यांनी दुसरी गोष्ट सांगितली की माझ्या हातामध्ये सत्ता द्या. या देशाचा शेतकरी जो संकटात आहे त्याला संकटातून बाहेर काढण्याच्यासाठी उत्पादन खर्चाचा विचार करून त्याला त्याच्या मालाची किंमत आम्ही देऊ. आज 14 साल गेलं, 24 साल आलं. या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये उत्पादन खर्चाचा यत्किंचित विचार केला नाही. आज उत्पादन खर्च वाढला, बियाणं महाग झालं, खतं औषधं महाग झाली, मजुरी महाग झाली. शेती अर्थव्यवस्था आज संकटामध्ये आली. शेतीमालाची किंमत वाढली. यांनी केलं काय या सगळ्या काळामध्ये? या काळामध्ये कधीही फायदे नाही अशा प्रकारची सूर भावना आज या देशामध्ये आपण पाहतो. मोदींचं धोरण त्याला फसवत नाही अशी भूमिका कुणी घेतली की त्याला लगेच तुरुंगात. आज या ठिकाणी संजय सिंग आलेले मोदींच्या त्यांनी कठोर टीका केली होती. 6 महिन्याच्या तुरुंगात अनेकांची उदाहरणं देता येते. झारखंड आदिवासींचे राज्य, आदिवासी मुख्यमंत्री त्यांनी आदिवासींच्या प्रश्नाकडे प्रधानमंत्री लक्ष देत नाहीत असं विधान कुठेतरी केलं. आज तो मुख्यमंत्री जेलमध्ये गेलेला आहे. दिल्लीचा मुख्यमंत्री ज्यांनी उत्तम ही सूर्य भावनेनं ज्यांचा विचार आपल्याला नाही मंजूर त्यांच्या विरुद्ध वापरायची हे सूत्र घेऊन आज मोदी साहेबच्या ठिकाणी प्रयत्न करत आहेत. आणि स्थिती बदलायची, ही स्थिती बदलायची असेल तर उद्याच्या निवडणुकीमध्ये शशिकांतचा मोठ्या मताने विजय करणं हे तुमचं माझं कर्तव्य. गेले अनेक वर्ष जवळून तुम्ही सगळ्यांनी पाहिलं. हा ग्रस्त सामान्य माणसाच्या हिताची जपणूक करणं, कष्टकऱ्यांच्या भाषणात लक्ष घालणं, कुणाशी तडजोड न करणारा, स्वार्थी विचार मनात न येऊन देणारा आणि अखंड फळानं जे संत समाजांनी आदेश आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवले ते आदेश निर्देश ठेवून सामान्यांच्यासाठी कष्ट करणं एवढा एक कवी कार्यक्रम आज शशिकांत शिंदेचा आहे. आणि म्हणून अशा व्यक्तीला मोठ्या मताने विजयी करा, त्यासाठी त्यांची जी खूण आहे ती आपल्या सगळ्यांना आता माहीत आहे. तुतारी करणारा मनुष्य त्याच्यासमोर वचन द्यावा आणि पुन्हा एकदा महाराष्ट्राचा लौकिक संबंध देशामध्ये करण्याचं काम या सासऱ्यामध्ये करा हीच विनंती करतो. माझे 2 शब्द संपवतो.